नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या आजच्या या बॅकग्राऊंड स्कोरच्या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज या विषयावरती आपल्या बरोबर गप्पा मारायला आपल्या इंडस्ट्री मधले दोन दिग्गज म्युझिशियन्स, संगीतकार आणि काय म्हणता येईल असे खूप जण इथे उपस्थित आहेत आणि त्या विषयी आपल्याला ते खूप छान माहिती देणार आहेत. प्लस आपल्याला त्याची प्रोसेस पण समजून सांगणार आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदी अविनाश चंद्रचूड आणि सौरभ भालेराव तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. थँक्यू तेजस. आणि खरं तर या दोघांनाही ओळख करून द्यायची काही गरज नाहीये, पण मी एक थोडक्यात त्यांची ओळख सांगतो. अविनाश चंद्रचूड म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये अविनाश विश्वजित ही जोडी कोणाला माहिती नाही. संगीत हा विषय आला की असा माणूस आपल्या महाराष्ट्रात नाहीये. तरी हे लोक गेले अनेक वर्ष, ऑलमोस्ट 17 ते 18 वर्ष या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट साठी संगीतकार म्हणून आणि बॅकग्राऊंड स्कोर साठी काम करत आहेत. आणि त्यांची अनेक प्रसिद्ध गाणी आपण दररोजच्या आपल्या नॉर्मल शेड्यूल मध्ये पण गुणगुणत असतो. आणि अनेक अशी सुंदर सुंदर गाणी त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेली आहेत. आणि आज अविनाश दादा आपल्याशी बॅकग्राऊंड स्कोर ह्या सब्जेक्ट वरती बोलणार आहे. तसंच आमचा सगळ्यांचा लाडका मित्र सौरभ भालेराव. सौरभ भालेराव, जसराज जोशी आणि ऋषिकेश दातार हे आमचे 3 मित्र इंडस्ट्रीमध्ये सेम गेले अनेक वर्ष खूप साऱ्या फिल्म्स साठी, प्रोजेक्ट साठी संगीतकार म्हणून काम करत आहेत. आणि त्यांची पण खूप सुंदर सुंदर आणि प्रसिद्ध गाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. आणि त्याचबरोबर आज सौरभ आपल्याशी बॅकग्राऊंड स्कोर या सब्जेक्ट वरती बोलायला आलेला आहे. सो असं मी एक पटकन तुमच्याबद्दल सांगितलं. सो असं करून आपण सेशनला सुरुवात करूया. सो अविनाश दादा, मला अगदी बेसिक खरं तुला प्रश्न विचारायचा सुरुवात करायच्या वेळेला, की फिल्म जेव्हा सुरू झालं, त्याला आवाज आला, तेव्हापासून मला वाटतं बॅकग्राऊंड स्कोर हे फिल्मसाठी होते. तर ते कसे होते, त्याची जर्नी कशी होती आणि ते कसं घडत गेलं याच्याबद्दल तू सांगू शकशील का? मला वाटतं बॅकग्राऊंड स्कोर, पार्श्वसंगीत हा चित्रपटाचा एक अविभाज्य भाग पहिल्यापासूनच आहे. जेव्हापासून चित्रपट निर्मिती सुरू झाली तेव्हापासून बॅकग्राऊंड स्कोर हे होतेच. पण त्यावेळेला टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नव्हती, त्यामुळे जी फिल्म रेकॉर्ड व्हायची त्या फिल्म मध्ये ऑडिओसाठी फक्त एकच ट्रॅक अवेलेबल असायचा. सो त्या ट्रॅक वरती तुम्ही ओव्हरलॅप करूच शकत नाही दुसरी कुठली गोष्ट. सो जेव्हा फिल्म डायलॉग्स रेकॉर्ड होत असायचे त्याच वेळेला ऍक्च्युअली मागे वाद्यवृंद असायचा. आणि समजा असा एखादा सीन असेल की हिरो हिरोईन पळतायत, तर वादक सुद्धा त्यांच्या मागे तबला पेटी घेऊन पळायचे, कारण तेवढं डिस्टन्स कॅमेरामध्ये म्हणजे ते मेंटेन करून तशा प्रकारे ऍक्च्युअली पार्श्वसंगीत तयार व्हायचं. सो प्रभातकालीन जे चित्रपट होते त्या चित्रपटांमधलं जे पार्श्वसंगीत होतं त्याची ही मजा होती. पण ते पार्श्वसंगीत असल्याशिवाय तो सीन आहे तो सिनेमॅटिक वाटत नाही. ही गोष्ट खूप पहिल्या चित्रपट निर्मात्यांनी सुद्धा जाणली होती. सो पार्श्वसंगीत करणं इतकं अवघड असलं, क्लिष्ट असलं तरी सुद्धा ती त्या काळापासनं आपली एक परंपरा होती. मे बी ते संगीत मोनोफोनिक होतं किंवा त्या प्रकारचं होतं, पण मला वाटतं की ती परंपरा फार पूर्वीपासनं, फार पहिल्यापासनं आपल्या चित्रपटांमध्ये आहे. अच्छा, बापरे, बर, ओके. हे फारच इंटरेस्टिंग होतं की कलाकार जसे पुढे जात आहेत तसे लपून लपून वादक कलाकार पण त्यांच्या मागे जात आहेत, कारण की कॅमेरामध्ये तो आवाज यायला पाहिजे. सो हे खरंच भारी आहे. नंतरची जी बॅकग्राऊंडची फेज आली त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जशी इम्प्रूव्ह झाली तसंही फिल्म वरती वेगवेगळे ट्रॅक्स अवेलेबल झाले. सो त्या केसमध्ये बॅकग्राऊंड स्कोर हा वेगळा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड व्हायला लागला. पण तेव्हा ऍक्च्युली पडद्यावरती जे शूट झालेलं चित्रीकरण असायचं ते असायचं. आणि त्या चित्रीकरणामध्ये जे आपण म्हणतो हिट पॉइंट्स काय, की समजा एक रनिंग सीन आहे, त्या रनिंग सीन मध्ये एक लुक आहे, समजा तो लुक तुम्हाला हायलाइट करायचा, तो कितव्या सेकंदाला येतो त्याच्यासाठी एक स्टॉपवॉच सारखी एक प्रत्येक अरेंजरच्या किंवा कंपोजरच्या हातामध्ये तेव्हा एक घड्याळ असायचं. त्या स्टॉपवॉच वरती बघून कितव्या सेकंदाला काय होतंय हे तो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचा. त्या कॅल्क्युलेशन वरनं त्या पीसचा टेम्पो ठरायचा. आणि
त्या टेम्पोवरनं संगीत कंपोज व्हायचं आणि तेव्हा अख्खा वाद्यवृंद बसलेला असायचा. तो संगीतकार तिथल्या तिथे स्कोर लिहून द्यायचा आणि सगळा वाद्यवृंद वाजवायचा आणि तो हातावरती कंडक्ट व्हायचा. म्हणजे असे जे जुने आपण जे चित्रपट बघतो त्यातलं जे पार्श्वसंगीत आहे ते ऑन हँड्स कंडक्ट झालेलं आहे. तुम्ही विचार करू शकता की किती अवघड ही गोष्ट आहे की एक सीन तुम्ही बघता आणि त्याच्या मागे इतके वादक वाजवत आहेत आणि तेच त्याचं सिंक्रोनायझेशन होणं त्या गोष्टीचं. सो आय थिंक पार्श्वसंगीताची खरी जी अवघड गोष्ट होती त्या काळामध्ये, जो मी म्हणेन की एक चॅलेंज होता, तो हा होता की त्या वेळेमध्ये ती गोष्ट फिट करणं. दुसरी गोष्ट आज असं आहे की आमच्याकडे जे कम्प्युटर आहे त्याच्यावरनं आम्ही एक पूर्णपणे ऑर्केस्ट्रा कसा वाजणार आहे हे आम्ही बघू शकतो. सौरभ आज प्रोग्रामिंग करतो, तो आम्ही काय करतो की आम्ही पूर्ण प्रोग्राम आधी करून बघतो कसं वाटतंय आणि इथं वाटतं की अरे एक वाद्य ते चांगलं नाही वाटत आहे तर आम्ही रिप्लेस करू शकतो. पण त्या काळामध्ये शक्य नव्हतं. हे कसं वाजणार आहे याचं इमॅजिनेशन त्या संगीतकाराला आधीच करायला लागायचं. तो जेव्हा स्कोर लिहायचा तेव्हा त्याला ते कुठेतरी ऐकू यायचं आधी की हे असं ऐकू असं वाजणार आहे आणि ते कुठेतरी एका पियानोवरती तो पहिल्यांदा प्रोड्युसरला किंवा डिरेक्टरला ऐकवायचा की साधारण याचं बॅकग्राऊंड असं असणार आहे आणि अशा प्रकारे ती जर्नी होती. मग हळूहळू जसे ट्रॅक वाढले तसं लाईव्ह बॅकग्राऊंड होतंच, पण मग त्याच्यात कीबोर्ड आले आणि होता होता आजच्या काळात आपण आलो जिथे बॅकग्राऊंड हे जास्त करून कम्प्युटरवरती प्रोग्राम होतं. हो, बापरे! वा वा वा, काय भारी जर्नी आहे. म्हणजे सेम सगळीकडे आपण ट्रान्सफॉर्मेशन फेज म्हणतो त्या गोष्टीची, की अॅनालॉग वरनं डिजिटल मध्ये झालं. तसंच ऍब्सोल्युटली. याच्यातलं पण काय म्हणता येईल, ही जर्नी त्याच पद्धतीची होती. सो फारच इंटरेस्टिंग आहे हे. सो ह्याचा आता तू म्हणलास, आता तू सांगितलंस बॅकग्राऊंड स्कोर, पार्श्वसंगीत हे आधीपासून तेवढा महत्वाचा भाग आहे. पण कदाचित काही काही लोक अशी आहेत, की ज्यांना चित्रपटाचं संगीत आणि चित्रपटाचं पार्श्वसंगीत ह्याच्यामधला फरक कळत नाही. तर मला वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का, की काय असतं नक्की? संगीत म्हणजे काय? गाणी तर आम्ही सगळेच ऐकतो. तुमची सगळी गाणी आम्हाला माहिती आहेत सगळ्यांना. पण तरीही नॉर्मल माणसासाठी अजून थोडंसं पिन पॉइंट करून तुम्ही संगीत आणि पार्श्वसंगीत ह्याच्यामधला फरक सांगू शकाल का? आय थिंक याच्या कन्सेप्ट प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतील. सौरभच्या वेगळ्या असतील तो ते सांगेलच. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण गाणं म्हणतो त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा शब्द येतात आणि शब्द आलं की मला जे एक्सप्रेस करायचंय ते मी शब्दांमधनं एक्सप्रेस करू शकतोच. पण बॅकग्राऊंड स्कोरची खासियत अशी आहे की एखादा सीन चालला आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मनातले भाव जर का तुम्हाला रिप्रेझेंट करायचे असतील. ओके, एक गाणं चाललंय त्याच्यामध्ये समजा एक रोमॅन्टिक सॉन्ग चाललंय त्याच्यामध्ये जे काही म्हणायचं आहे त्या दोन पात्रांना ते त्या शब्दातनं व्यक्त होतं आणि अख्खं गाणं त्या पर्टिक्युलर शब्दांना किंवा त्या चालीला एक साथ करत असतं. पण बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये मात्र महत्वाची गोष्ट ही असते की दोन पात्रांमध्ये आपल्याला अनेक बिटवीन द लाईन गोष्टी हायलाइट करता येतात. सो मला मला असं वाटतं की गाणं बनवण्यामध्ये जेव्हा शब्द येतो तेव्हा ती भावना लगेचच समोरच्या पर्यंत पोहोचते. पण पार्श्वसंगीतामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये ती भावना शब्द नसल्यामुळे पोहोचवणं हा जास्त मोठा चॅलेंज आहे. सो बॅकग्राऊंड म्युझिक करणं हा माझ्या दृष्टीने गाणं करण्यापेक्षा मोठा चॅलेंज आहे. उदाहरणार्थ मी देतो की एक सासू सुनांची जी सिरियल असते त्याच्यामधलं आपण एक उदाहरण घेऊ की एक सासू सुनेला काहीतरी म्हणते की तू तिकडे जा, पण तिच्या मनात तसं नाहीये की तू तिकडे जा. ही गोष्ट तिच्या एक्सप्रेशन वरनं इतकी कळणार नाही लोकांना, इतकी म्युझिक वरनं कळेल. म्युझिक वरनं बरोबर लोकांना असं लक्षात येतं की ओ हिला जायचं नाहीये. ओके, सो यु नो इट इज द म्युझिक सेज सो मच. बॅकग्राऊंड म्युझिक इतकं इम्पॉर्टंट आहे, ते इतक्या गोष्टी तुम्हाला रिप्रेझेंट करतं, तुमच्या मनातले भाव रिप्रेझेंट करतं आणि ती गोष्ट सर्वसामान्य माणसाला लिंक करणं हे बॅकग्राऊंड स्कोर कंपोज करणाऱ्या संगीतकाराचं मला वाटतं कसब असतं आणि ती गोष्ट सर्वसामान्यांना कळेल अशा प्रकारे कंपोज करता येणं ही मला वाटतं एक मोठी आर्ट आहे या पर्टिक्युलर बॅकग्राऊंड स्कोर कंपोजिंग मधले. वा वा, सौरभ तुला याच्यात काय ऍड करायचंय? नक्कीच अविनाश दादा म्हणतोय ते करेक्टच आहे. मी ऍक्च्युली ओव्हरऑल ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं डबल सेटसाठी, तर मी सतत साऊंड ट्रॅक या व्हिज्युअलायझेशन मध्ये होतो की एखाद्या मूवीला गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर आणि त्या मूवीमध्ये येणारे साऊंड्स आणि हे सगळं एक अमॅल्गेशन करून त्याचा एक साऊंड ट्रॅक झाला पाहिजे विच स्टेज विथ द स्टोरी.
तो आता सुद्धा आम्ही जी गाणी करतो मूव्हीजला त्याच्यावरनं येणारे बॅकग्राऊंडचे पीसेस किंवा त्या गाण्यांमधले काही इंटरल्यूड्स आम्ही खरं तर त्याची प्रोसेस स्टोरी ऐकल्यापासून सुरू करतो. गाणी असेल किंवा बॅकग्राऊंड म्युझिकचे थीम्स असतील. सो हे सगळं इंटरकनेक्टेड ठेवतो. लाइक गर्लफ्रेंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं होतं ज्याचा म्युझिक पीस मी सतत बॅकग्राऊंड च्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेड्समध्ये वापरलाय. सो मी कुठेतरी पहिल्यांदा एक टायटॅनिक ज्यावेळेस मी पाहिला त्यावेळेस मला त्याची कॅसेट मिळालेली विच वॉज फ्रॉम सोनी म्युझिक आणि त्यावेळेस ₹100 वगैरे. बट तो होता इट वॉज अ साउंड ट्रॅक. सो इट हॅड अ हो. ऑर्केस्ट्रल स्कोर आणि शिवाय एक गाणं माय हार्ट गोज ऑन ते हो. गाणं पण. सो दॅट टोटल वॉज अ साउंड ट्रॅक. आणि मला वाटतं की कुठेतरी बॅकग्राऊंड म्युझिक हे तुम्ही ज्या पिक्चर बघून if you want to revisit that score again, that becomes success of that background score, of that theme or of that soundtrack rather. I always sum it up as a soundtrack. So आता बरेच पिक्चर असे येतात की ज्याला गाणी कोणीतरी वेगळ्यांनी केली असतात त्याचं बॅकग्राऊंड मी करत असतो. तर मी युजली त्या गाण्यांचाच कुठे डिरेक्टर बरोबर बसून की गाण्याचं इमोशन कुठे वापरता येईल का किंवा त्याचे इनपुट्स काही घेता येतील का असं करून ते एक टोटल पॅकेज हे करायला बघतो की तुम्ही त्या फील्डमध्येच राहाल. अच्छा. सो तू आता सौरभ जसं म्हणलास तसं मला आता रॅन्डम क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने मी विचारतो की जो मी सगळ्यांनाच खरं तर विचारतो की तुम्ही एखादा चित्रपट करताना तुमच्या त्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्वमेंट कधीपासूनची असते आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो आणि ह्याबद्दल सांगू शकाल का? हो. आमचं तर साधारण त्यावेळेस स्क्रिप्ट रिडिंग होतं, तेव्हाच एकत्र असतो आम्ही. जे कोण डिरेक्टर्स असतील आणि टीम जी टोटल असेल, प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड कॉमन स्क्रिप्ट रिडिंग होतं आणि रादर तिथनंच खरं तर म्युझिकचा जंप ऑन होतो, की एक व्हिज्युअलायझेशन आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं, की पिक्चर कुठल्या फ्लोने जाणार आहे, कॅरेक्टर्स कसे हे होणार आहेत. तो माझ्यासाठी पर्सनली मी तिथेच इन झालेलो असतो त्या प्रोजेक्टसाठी. आणि मी मग घरी जाऊन थीम्स करायला लागतो, की मला सपोज मेन जो प्रोटॅगनिस्ट आहे त्याचा फ्लो साधारण या थीममध्ये असा दिसतोय किंवा या पॉइंटला जाऊन मे बी त्याच्या मनातल्या गोष्टी या थीम थ्रू या पॉइंटला चांगले येतील. सो आय स्टार्ट मेकिंग थीम्स ॲज पर द स्टोरी विच इज दॅर. पण या सगळ्यामध्ये प्रोसेसमध्ये स्टोरीला महत्त्व देणं हे खूप गरजेचं आहे, की सतत पिक्चर हा एक त्याचा मेन बॅकबोन इज ऑलवेज स्टोरी. तर तुम्ही कुठेही म्युझिकनी रादर त्या स्टोरीचा कुठे पॉईंट ब्रेक न करता तुम्ही ते कुठे अपलिफ्ट करू शकता हे साधारण एक व्हिज्युअलाइज आधीच करून ठेवायचं. आणि मग जसं शूट होतं देन वी सी द फर्स्ट एडिट ऑफ द मूवी. त्याचे आम्हाला रील्समध्ये मिळतात जे सपोज 2 तासाचा मूवी असेल तर त्याचे आय गेस एक 20-25 मिनिटाचे किंवा एक अर्धा तासाचे रील्स केले जातात. सो each movie is divided into either 6 to 8 reels and then I start working on it. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी जी थीम केलेली असते आधी ती मी डिरेक्टर बरोबर पहिले शेअर करायला लागतो. सो मी आणि डिरेक्टर ज्यावेळेस एका पेजवरती असतो की हे वर्क होत आहे आपल्यासाठी किंवा लेट्स गिव्ह इट अ शॉट की ही थीम चांगली वाटते. देन आय ट्राय टू इन्सर्ट दॅट थीम ॲट सर्टन पॉइंट्स वेन आय सी द मूवी. अशी मूव्हीवरती काम करताना एक जनरल त्या फ्लोमध्ये जातो. आणि मग ऑफकोर्स काही पॉइंट्स असतात मूव्ही बघताना जिथे हायलाईट करावे लागतात आणि कुठे इमोशन वाईज त्याला अपलिफ्ट करायचं आहे. हे सगळं बेसिक झालं. पण मला वाटतं की काम करताना ना सतत त्या मूव्हीच्या आतून बघणं खूप गरजेचं आहे बॅकग्राऊंडमध्ये. की असं नाही वाटलं पाहिजे की एकदम म्युझिक आलं अँड यू आर टेकन आउट ऑफ दॅट फ्रेम. म्हणून वेन आय पर्सनली वर्क आय ट्राय टू सी की त्या फ्रेममध्ये किती गोष्टी दिसत आहेत. की सपोज मटका असेल देन मे बी अ स्मॉल रिदम कॅन स्टार्ट आणि मग तिथनं हळूहळू एक मिनिमलिस्टिक अप्रोच ऑफ बॅकग्राऊंड आणि मग जिथे इमोशनला हायलाइट करायचंय तिथे आय कॅन गो विथ अ स्ट्रिंग किंवा सिम्फनी वगैरे असं. सो दॅट इज हाऊ आय अप्रोच. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आय बेसिकली सबमिट मायसेल्फ टू डिरेक्टर. ज्यावेळेस मी एखादा प्रोजेक्ट ऑन करतो मी पहिले पिक्चर बघूनच रादर हे डिसाईड करतो की त्याच्यामध्ये कसं जाता येईल. मला तो पिक्चर बघून मला जर का त्यातले फ्लॅशबॅक आठवले आणि मी त्याच्यावरनं थीम करू शकलो देन ओनली आय से येस टू दॅट प्रोजेक्ट अँड देन आय सबमिट मायसेल्फ टू डिरेक्टर. मग डिरेक्टर आणि मी आम्ही जे काही एकमेकातून जेवढे इनपुट्स बाहेर काढतो सो दॅट वर्क्स मॅजिक फॉर बोथ ऑफ अस. ओके.
वा वा. अविनाश दादा, तू काय बोलशील त्याच्यावर? आय थिंक सौरभनी खूप छान आता पॉइंट्स एक्सप्लेन केले. मोरॉरलेस प्रत्येक बॅकग्राऊंड स्कोर करणारा व्यक्ती, ऍज ही सेड व्हेरी राईटली, की दिग्दर्शक हा सगळ्यात पहिला गुरु असतो असं मी म्हणेन. की दिग्दर्शक तुम्हाला यु नो ते अनेक गोष्टी किंवा स्टोरी जी असते ती ऑफकोर्स द हार्ट ऑफ द फिल्म असते. आणि बॅकग्राऊंड स्कोर करत असताना मला असं वाटतं की म्हणजे ती सध्या काय करते, फॉर एक्झाम्पल हृदयात वाजे समथिंग आम्ही जे गाणं केलं होतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यात एक टेनर बेंजूचा पीस होता, टॅरडन टॅरडन टॅरडन. तर तो लहान असताना चालत जात असताना ऑलवेज ते गाणं, त्या गाण्याचा पीस आम्ही पहिल्यांदा एस्टॅब्लिश केला होता फिल्ममध्ये. आणि जेव्हा तो अंकुश जेव्हा मोठा बनून जेव्हा तिथे येतो परत, तेव्हा फक्त ते म्युझिक मागे वाजल्यावरती इतक्या एका सेकंदात लोकांना कळतं की तो त्याच्या मेमरीज मध्ये गेलाय, तो त्याच्या त्या लहानपणच्या काळात गेलाय. म्युझिक चा इतका अप्रोप्रिएट वापर कधी कधी करता येतो या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की बॅकग्राऊंड स्कोर हा कधीही असा नसावा की जो ओव्हर पॉवर करतो सीनला, अरे काय बॅकग्राऊंड केले, रादर असा असू नये असं मला वाटतं. की तो एक अनसेड असतो की जो तुमच्या मनावरती कधी इम्पॅक्ट करतो. म्हणजे आता अख्ख्या जगात जे बॅकग्राऊंड स्कोर करणार एक नंबर व्यक्ती जे आहे त्यांचं नाव जॉन विल्यम्स, की जे म्हणजे सौरभला माहितीच आहेत की ते आमच्या सगळ्यांचे गुरु नाही ते बाप आहेत, म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीचे. आता अख्खं जग त्यांच्याकडे गुरु या नात्याने बघतं. आणि स्टीफन स्पिलबर्गच्या सगळ्या चित्रपटांचं पार्श्वसंगीत जॉन विल्यम्स हे करतात. तर मी या निमित्ताने एक त्यांचा किस्सा सांगणार आहे जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. जॉर्ज हा पिक्चर जो होता, जॉर्ज हा पिक्चर होता, त्या जॉर्ज या पिक्चर मध्ये तो जो शार्क येणार आहे, तो जेव्हा खायला येणार आहे तेव्हा स्पिलबर्गनी सांगितलं की तुम्ही काहीतरी म्युझिक कंपोज करा. तर आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं की जॉन विल्यम्सने त्यांना ट्यून ऐकवली आणि ती त्यांना आवडली नाही. तर जॉन विल्यम्सने त्यांना ऐकवलं फक्त एकच नोट, टाम टाम टाम. स्पिलबर्ग म्हणलं व्हॉट इज दिस, तो शार्क येतोय, तेवढं काय काय घडलं पाहिजे म्युझिक मध्ये. तो म्हणला नाही, तो शार्क येतोय याचं म्युझिक फक्त एकच नोट आहे आणि तो डी नोट आहे आणि तो असाच येणार. आता जॉन विल्यम्स वरती एवढा विश्वास होता स्पिलबर्गचा, तो म्हणला ठीक आहे. तो म्हणला हे जर तू स्टुडिओत ऐक मी काय म्हणतोय ते. आणि तो एक नोट जो आहे ना, तो तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये ऐकता ना, तो मासा येतो आणि एकच नोट वाजतो, टांग टांग टांग, आणि तो येतोय मासा. नथिंग इज देअर, नॉट नथिंग, नो फ्लूट्स, नो व्हायलिन्स, जस्ट चेलोज आणि डबल बेस मध्ये एक नोट वाजतोय आणि तो मासा येतोय. माय गुडनेस, तर एक नोट मेक्स इट फुलर. सो इट्स अ विजन ऑफ अ कंपोजर. आणि वी आर फॉर्च्युनेट की असे खूप चांगले कंपोजर्स आपल्या इंडस्ट्रीत सुद्धा होऊन गेले, जे ज्यांचं संगीत ऐकत आपण सगळे मोठे झालो. ए आर रहमान हे ज्यांचे बॅकग्राऊंड स्कोर हे फॅब्युलस असतात. सो वी ऑल फॉलो ए आर रहमान फॉर हिज एक्सलंट वर्क as far as background scores are concerned. So I think ही एक लर्निंग प्रोसेस आहे. You always learn from all these things. But येस, बॅकग्राऊंड स्कोर बद्दल मला असं वाटतं की एक नोट सुद्धा खूप काही गोष्टी करू शकतं. आणि अप्रोप्रिएट बॅकग्राऊंड कॅन मेक अ फिल्म, इट कॅन लिफ्ट इट्स हाईट. येस, बरोबर आहे. अविनाश दादा, तू आता उदाहरण दिलंच, पण मला त्याचं जनरल मला सुचलं तुला विचारावं असं वाटतंय की सायलेन्स आणि आवाज ह्याचं तुम्ही कसं एकमेकांशी सांगड घालता जेव्हा बॅकग्राऊंड स्कोर डिझाईन करता? खूप 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 महत्वाचा हा मुद्दा आहे. आपण मोस्ट ऑफ द टाइम्स म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिकचे वेगवेगळे टाईप्स आहेत. तो एक टाईप आहे जो टेलिव्हिजन टाईप आहे, ज्याला कार्पेट म्युझिक म्हणतात. कार्पेट म्युझिक अशासाठी लागतं की सपोज एक गृहिणी आतमध्ये, युजली सिरियल या गृहिणी बघतात आणि आतमध्ये ती तिचा स्वयंपाक करते आणि काही तिचे सीन्स मिस झाले तरी बॅकग्राऊंड स्कोरमुळे ना तिला कळत असतं की ओ असं असं झालं असणार, ओ असं असं झालं असणार. So that carpet music helps in understanding things. So that is the fun of carpet music. But त्याचा डिसएडव्हान्टेज असा आहे की टू मच म्युझिक जेव्हा येतं तेव्हा इट लुजेस इट्स इम्पॉर्टन्स. ओके, जेव्हा सारखंच म्युझिक वाजत राहतं तेव्हा तुम्ही कितीही जरी लाऊड म्युझिक केलं तरी त्याचा इम्पॉर्टन्स राहत नाही. सो सायलेन्स इज ऑल्सो अ पार्ट ऑफ बॅकग्राऊंड म्युझिक. इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन बॅकग्राऊंड म्युझिक. मी एक उदाहरण देतो की स्पेशली ज्या
फिल्म्स असतात, जे हॉरर फिल्म्स असतात किंवा ज्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी असते, अशा फिल्म्स मध्ये ना सायलेन्स उलट तुम्हाला जास्त भयानक वाटतं. बरोबर. तो हो. हॉरर पिक्चर जर असेल ना एखादा, तर त्या पिक्चर मध्ये जर का सायलेन्स आला तर तुम्हाला असं वाटतं की कमॉन काहीतरी काहीतरी साऊंड येऊ देत. ओके, किंवा छोटासा साऊंड जरी आला तरी तो आता हे होणार अशी आपल्याला एक चाहूल लागते. सो आय थिंक जेव्हा सायलेन्स असून एक बॅकग्राऊंड स्कोर येतो तेव्हा त्याची खरी मजा येते. आणि सायलेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बॅकग्राऊंड स्कोर. ऍब्सोल्युटली. मला तर वाटतं इट शुड बी लाईक वी शुड रिस्पेक्ट सायलन्स ॲज पर्सन, की ऍब्सोल्युटली. मोर वी गेट म्युझिक आउट ऑफ इट. म्हणजे त्यातनं घडणाऱ्या गोष्टी खूप अनलिमिटेड आहेत. आणि आता अविनाश दादा बोलला ते खरंच आहे, पण मला साऊंड डिझायनर बरोबर पण या गोष्टीशी रिलेट करायला आवडतं, की जसं मी आणि अनमोल आम्ही न्यूडचं करत होतो, न्यूड मूव्हीचं. तर आम्ही दोघं आमचा स्वभाव पण तसा शांतच आहे, त्यामुळे आम्ही फार काम करताना तर नाहीच बोलत, पण एरवी सुद्धा आम्ही खूप मोजकच बोलत असतो. पण जाणीवपूर्वक आम्ही फिल्ममध्ये जिथे नम सिच्युएशन येतं ना, तिथे सायलेन्स दाखवायचा प्रयत्न, म्हणजे अनमोलचा तर बेसिक हे असतोच अप्रोच, पण तिथे म्युझिक कमी करायचं किंवा एकदम एलिमिनेट करायचं. तर हे सगळे खूप इंटरेस्टिंग आस्पेक्ट्स आहेत आणि मी या सगळ्यांबरोबर इतकं शिकत आलोय. रादर माझ्या फर्स्ट मूवी पासून, जिथे समीर किंवा वरुण नार्वेकर, उपेंद्र आता आणि इवन मोहित जे आता लेटेस्ट मूवी केली, सो या सगळ्यांबरोबर सायलन्स कसा हे करायचं हे नवीन मला शिकायलाच मिळतं प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये. म्हणजे कुठे ओके. music नाही करायचं रादर. हा, हे 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 तुम्ही दोघेही म्हणताय तसं, की कुठे म्युझिक नाही वाजलं पाहिजे, हे सुद्धा कदाचित हे म्युझिक आहे. की त्यामुळे तू अविनाश दादा म्हणलास तसं, की त्या सायलेन्स मुळे ते जास्त भीती वाटते किंवा तो तणाव तो जास्त दिसतो स्क्रीनवरती आपल्याला सुद्धा त्यातून. तर ह्याच्यातलंच अजून एक मला विचारायचंय. तू बोलताना पण म्हणला होतास, ती सध्या काय करतेचं उदाहरण दिलंस अविनाश दादा. त्याचा की तुम्ही मग पात्रांची विचारसरणी, पात्रांची काय म्हणतात, काय म्हणतात, थॉट प्रोसेस कशी असेल, त्यांचं लाईफस्टाईल कशी असेल, त्यांचं कॅरेक्टर काय आहे, ह्याला अनुसरून पण कुठलं वाद्य असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीचं संगीत असलं पाहिजे, असं म्हणजे अशी प्रोसेस असते का? डेफिनेटली त्याची प्रोसेस असतेच, कारण की प्रत्येक जो कॅरेक्टर असतो त्या कॅरेक्टरची एक थीम असते. युजली फिल्ममध्ये आम्ही सगळं थीमॅटिकली काम करतो. याचं रिझन असतं की ती थीम, त्या थीमचे वेगवेगळ्या शेड्स असतात ना, त्या वेगवेगळ्या शेड्स तुम्हाला मी एक फॉर एक्झाम्पल आता काहीतरी प्ले करतो. आय डोंट नो, जस्ट आता तू बोललास तर मला असं वाटलं की काहीतरी हे करावं, की फॉर एक्झाम्पल ना, एक सपोज आपण एक ऐकू येत आहे? हो, हो. या. सो फॉर एक्झाम्पल ना, की एक सिंपल आपण नोट घेतलं ना, आता हे 3च नोट्स आहेत. पण आता जसं आपण याच्यातल्या शेड्स कशा बदलू शकतो बघा. आता फर्स्ट शेड आहे ना, ती एक हॅपी हॅपी शेड आहे. आता हे थोडीशी आपण इमोशनल करू. ते थोडी डार्क करू. सो ट्यून तीच आहे. ट्यून फ्रॉम द पण त्याच्या हार्मोनीज जशा आपण बदलत जाऊ, त्या हार्मोनीज जशा आपण बदलू त्याप्रमाणे त्या ट्यूनच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला मिळतात. सो प्रत्येक कॅरेक्टरची एक थीम असते, पण ती थीम कटफेस नाही होत जशीच्या तशी. ते कॅरेक्टर जसं जसं बदलत जातं तसं तसं ती थीम त्या कॅरेक्टरला वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये हे केले जातं. फॉर एक्झाम्पल की आता उदाहरणार्थ एक गाणं आपण घेतलं की सो आता ह्याच्यामध्ये समजा मी स्लो घेतलं, आता ही जी हार्मोनी आहे ही मी पुढे नेतो. ओके, सो त्या हार्मोनीज मधनं मी परत त्या गाण्याकडे वळलो. जसं सौरभ मगाशी म्हटला की गाणी असतात ती आपण मध्ये मध्ये पेरत असतो त्या कॅरेक्टरसाठी, पण हे जे हार्मोनीज मधले चेंज होतात त्यांनी ते कॅरेक्टर त्या त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये डिफाईन होतं.
सो दॅट इज हाऊ द बॅकग्राऊंड स्कोर आणि साऊंड ऑफ द फिल्म जो असतो तो डिसाइड होतो ह्या पर्टिक्युलर हार्मनीजवर. सो आय थिंक मला वाटतं वेस्टर्न म्युझिकचा अभ्यास असल्याशिवाय म्हणजे संगीतकार असं कोणी म्हणू शकतं ज्याला काही फारसं म्युझिक माहिती नाहीये, म्हणजे इन अ गुड वे मी म्हणतोय. आय एम नॉट कंप्लेनिंग अबाउट इट. पण असे बरेचसे लोक असतात ज्यांना काही सारेगमपधनिसा कळत नसतं, पण ते उत्तम चाली करू शकतात, त्यांना तो एक सेन्स असतो. पण पार्श्वसंगीत मात्र असं करता येत नाही. पार्श्वसंगीतासाठी तुम्हाला वेस्टर्न म्युझिक चा अभ्यास, स्पेशली हार्मनीचा अभ्यास हा तुमचा चांगला असायलाच लागतो. त्याशिवाय बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये पुढे जाता येत नाही. हो, बरोबर आहे. म्हणजे इट्स ऑल अबाउट हाऊ यू इम्प्रोवाइज. म्हणजे आता अविनाश दादा पण पियानो वाजवतो आणि मी पण. इट्स ऑल अबाउट हाऊ यू इम्प्रोवाइज, की तुमचं नॉलेज तुम्ही की कुठे एक्झॅक्टली कसं वापरता. म्हणजे बरेच वेळा आपण कॉम्प्लेक्स विचार करत असतो, पण ती सिम्प्लिसिटी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने जमली पाहिजे. तसं. आणि टॉकिंग अबाउट कॅरेक्टर थीम्स, त्या कॅरेक्टरचा पूर्ण स्टडी किंवा त्या डिरेक्टर बरोबर तुम्ही जेवढं त्या प्रोजेक्टमध्ये डीप जाल ना, की त्याला सतत प्रश्न विचारणं, आपले जे क्युरिओसिटीज आहेत, त्या क्युरिओसिटी सतत आन्सर करणं खूप गरजेचं आहे. लाईक मला आठवतंय रवी सरांबरोबर न्यू मूव्हीसाठी कल्याणीचं जे मेन कॅरेक्टर आहे, त्याच्या 3 लेव्हल्स ते म्हणालेले, की तुला बीजेएम मध्ये 3 वेगळे विश्व दाखवायला लागतील. वन इज त्या गावाकडचा एक प्रवास, नंतर शी कम्स टू स्लम एरिया, तिथला एक दौरा, आणि डायरेक्ट जे जे स्कूल ऑफ आर्ट्स जिकडे सगळं क्लासिक आहे, आणि मग तिकडे मी वेस्टर्न क्लासिकलचं, आता अविनाश म्हणाल तसं वेस्टर्न क्लासिकलचा खूप तिकडे वापर केला. आणि मी सगळ्यामध्ये कॉमन ठेवली व्हायलिन. सो मला असं वाटलं की होल होल ऑफ अवर जर्नी कॅन बी पोर्ट्रेड विथ ह्युमन इमोशन ऑन व्हायलिन. सो ते व्हायलिनची एक थीम करून त्याचे वेगवेगळे पार्ट्स कसे त्याच्यात वापरले. सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. इवन मुरंबामध्ये सुद्धा ती मेन थीम जी आहे त्याची. सो आय ऑलवेज मेक थीम विच कॅन बी लाईक अ कॉन्व्हर्सेशन, की अमय आणि मिथिलाचं जे रिलेशनशिप आहे, त्यांच्यामध्ये जो तणाव आहे, किंवा दे आर स्टील मिसिंग ऑर वॉट एव्हर द स्टोरी तुम्ही बघितली असेल, तर त्या रिलेशनशिपला एका कॉन्व्हर्सेशन मध्ये कसं बांधता येईल. तर म्हणून मी त्या थीमचा तसा विचार करतो, की त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असला पाहिजे त्या ट्यून मध्ये, त्याचा आन्सर पण असलं पाहिजे. सो तशा थीम डेव्हलप करत गेलो. आणि वेन ऑफकोर्स डिरेक्टर ज्यावेळेस सीन होतो त्या ही लाईक्स इट, मग इट इज ऑलवेज अ गुड थिंग. अच्छा. तुम्ही तुम्ही दोघांनी आता सांगितलं खरं तर त्याच्या मागचं कसं सगळं गणित असतं कदाचित. पण आम्हाला आवडू शकेल जर तुम्ही हे जे म्हणताय त्याची प्रोसेस कशी होते आणि कशा पद्धतीने तुम्ही एखादं प्रोजेक्ट च्या बद्दलचं काम करता. तर तसं काही आपण म्हणजे तुम्ही दाखवू शकाल का आणि तसं काही बघू शकू का आणि मग त्याच्या थ्रू तुम्ही काही एक्सप्लेन करू शकाल का? डेफिनेटली तेजस. आय थिंक सौरभ सुद्धा आपल्याला काही हे दाखवणार आहे. सो आय थिंक मी स्टार्ट करतो एक कारण सौरभ जे दाखवणार आहे आय थिंक ते जसं आता आमचं जे डिस्कशन झालंय ह्याच्या सेशनच्या आधी, तो त्याच्याकडे एक सेशन आहे, तो तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की पार्श्वसंगीत चा इम्पॅक्ट कसा होतो. पण ऍक्च्युली हे पार्श्वसंगीत बनतं कसं, प्रोसेस कशी असते त्याची? त्याची एक जस्ट एक इंट्रोडक्शन आधी मी तुम्हाला देतो आणि नंतर आपण स्क्रीनवरती शिफ्ट होऊया. सो जसं मी म्हटलं की अर्लियर टाइम्स मध्ये वाद्यवृंद लाईव्ह बसलेली असायची आणि कंडक्टरनी स्कोर लिहून आणलेला असायचा. तर कंडक्टर पटकन स्कोर लिहायचा आणि टेम्पो मॅच करायचे आणि बॅकग्राऊंड स्कोर व्हायचे. आता फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजीमुळे आमच्याकडे जसं सौरभ म्हटलं तसं रील्स आलेली असतात फिल्मची. तर रीलला बीप पॉइंट्स असतात, स्टार्ट बीप आणि एंड बीप. सो त्या फिल्मची लेंथ तिथे फिक्स केली गेलेली असते. इन बिटवीन द बीप्स ती फिल्म असते आमच्याकडे. आणि तो सीन बघून आम्ही टेम्पो आमच्या सॉफ्टवेअरमध्ये कॅल्क्युलेट करतो आणि त्या टेम्पोवरनं आम्ही व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट्स मधनं हे तयार करतो. सो आता याच्याबद्दल थोडं सांगितलं गेलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल म्युझिक प्रोडक्शनसाठी आता 2 पॉप्युलर सॉफ्टवेअर्स आहेत. एक आहे ते लॉजिक हे सॉफ्टवेअर आहे आणि दुसरं जे सॉफ्टवेअर आहे ते क्यूबेस हे सॉफ्टवेअर. हे दोन्ही सॉफ्टवेअर इक्वली चांगली आहेत. काही लोक लॉजिक वापरतात, काही लोक क्यूबेस वापरतात. इट्स युअर पर्सनल चॉईस. पण अजूनही पण काही सॉफ्टवेअर आहेत जी पण उत्तम आहेत, असं काही नाही. पण मोस्ट पॉप्युलर सॉफ्टवेअर्स मध्ये ही 2 नावं आता आहेत. आणि
जी इन्स्ट्रुमेंट्स पूर्वी लाईव्ह असायची त्या इन्स्ट्रुमेंट्सचं आता एक कम्प्युटराइज्ड व्हर्जन आलंय ज्याला म्हणतात VST. ओके, म्हणजे व्हर्च्युअल स्टुडिओ टेक्नॉलॉजी असं त्याला म्हणतात. सो उदाहरणार्थ पियानो असेल तर या पियानोचं एक बँक कंपनीजनी बनवलेली असते. त्या पियानोचे साऊंड आमच्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी असतात. व्हायोलिनचा साऊंड असतो, फ्लूटचा साऊंड असतो, सतारचा साऊंड असतो, असे वेगवेगळे साऊंड. कीबोर्डमध्ये जसं असतं त्याच्या ऍडव्हान्स खूप ही टेक्नॉलॉजी आहे. सो आता मी स्क्रीन शिफ्ट करतोय आणि तुम्हाला थोडस ओके, आय होप दिसतंय तुम्हाला. हो. ओके, सो हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर जे आहे हे क्यू बेस्ड सॉफ्टवेअर आहे. आणि आता आय डोंट नो काय मी वाजवणार किंवा काय आपण करणार आहोत, पण जस्ट टू गिव्ह यू एन आयडिया, इथे काही इन्स्ट्रुमेंट्स मी ऑलरेडी असाइन केलेली आहेत. सो लाईक जो टेम्पो असतो तो क्लिक वरनं ठरलेला असतो. सो दिस इज द क्लिक राईट नाव. आणि मी आता काहीतरी प्रोग्रेशन रेकॉर्ड करतो. ओके, सो आता हे जे इन्स्ट्रुमेंट होतं ते एक वेस्टर्न हार्प आहे. सो दिस इज लाईक माय फर्स्ट लेअर. ओके, नाव मे बी मी याच्यावरती एक दुसरा लेअर काहीतरी ऍड करेन. सो मे बी तो वुडविंडचा लेअर आहे आता. सो लेट्स सी. सो पहिले बार सपोज मी काहीच वाजवत नाही आता. थर्ड बार पासून मी इन होतो. सो आता ह्याच्यामध्ये आधी हार्प होती, त्याच्यामध्ये नंतर आपण वुडविंड्स ऍड केले थोडेसे. आता मे बी थिएटर्स मध्ये जो इम्पॅक्ट आपल्याला ज्या गोष्टीने येतो तो लोज असतात आणि तो लोचा साऊंड सगळ्यात जास्त मॅटर करतो. आमच्या प्रोग्रामर्सचा सगळ्यात आवडता विषय असतो तो, कारण की त्यांनी जी मजा येते ओव्हरऑल सब वूफर्स मधनं जेव्हा लो फ्रिक्वेन्सी ऐकू येतात. सो लेट्स सी की आपण आता लोनी काय करू शकतो, एखादा लो साऊंड. सो आता चेलोज आणि डबल बेस त्याच्यामध्ये ऍड झाले. सो आता मे बी एखादा स्ट्रिंगचा पार्ट ह्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. सो दॅट यु नो इट विल हॅव दोज इमोशन्स जे सौरभ म्हणत होता की स्ट्रिंग्स मुळे त्या इमोशन्स येतात. सो लेट्स सी. आता पहिले बार्स काही आपण एस्टॅब्लिश होऊन देऊ देत. ते म्युझिक एस्टॅब्लिश होतंय. वुडविंड्स येतात आता. वुडविंड्स अँड व्हायोलिन्स नाव. ओके, सो दॅट इज हाऊ पीस. आपण हा सगळा पीस एकदा ऐकूया जस्ट विदाउट क्लिक. So I think that is how we work. That is what our world is. आणि एक आमच्या समोर एक पिक्चर असतो आणि जेव्हा तो खऱ्या अर्थाने बॅकग्राऊंड म्युझिक येतो तेव्हा बोलायला लागतो.
त्याच्यातले एक्सप्रेशन्स लोकांपर्यंत पोहोचतात जेव्हा त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक होतं. बॅकग्राऊंड म्युझिक हा अनफॉर्च्युनेटली खूप अंडर रेटेड असा एरिया आहे आपल्या फिल्ममध्ये. म्युझिक डिरेक्टरला जेवढं क्रेडिट मिळतं, म्युझिक डिरेक्टर म्हणून आम्हाला जर पहिल्या लाईनी बसवत असेल आणि जर बॅकग्राऊंड स्कोर केलेला असेल मी किंवा सौरभ निरेचं, तर आम्हाला 20व्या लाईनी बसवतात सौरभ. सो आय थिंक हा सिनारिओ बदलला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. कारण की आय डोंट नो असं काय की लोकांना वाटतं की शब्दांना चाल देणं हे जास्त चॅलेंजिंग आहे. आय थिंक बोथ थिंग्स आर इक्वली चॅलेंजिंग आणि इट्स ऑल अप टू व्हॉट क्वालिटी ऑफ वर्क यू आर डुईंग. So I think making good background score is a big challenge and it deserves more respect than what it is having right now in the industry. Saurabh, what you say? Exactly. It is more like the power of instrumental music is way more stronger than sometimes words, lyrics किंवा शब्द. त्यामुळे तुम्ही डोळे मिटून जरी Absolutely. कोर्स साऊंड ट्रॅक्स ऐकले, वेस्टर्न असेल किंवा इंडियन सुद्धा, किंवा रादर क्लासिकल म्युझिक सिंगल इन्स्ट्रुमेंट फ्लूट किंवा असं सोलो ऐकलं आणि डोळे मिटून बसला, तर आपोआप एक व्हिज्युअलायझेशन तुमच्यासमोर तयार होतं आणि त्यातनं येणारे इमोशन हे इतके ॲबस्ट्रॅक्ट असतात जे कदाचित त्याला शब्दाचीही गरज नसते. सो ते आय थिंक सगळेजण त्या गोष्टीला जेवढं एक्सपोज करतील तेवढं त्यांना त्यातलं नवीन कळत जाईल त्यातल्या गोष्टी. तर आता जसं अविनाश दादांनी दाखवलं, तर हा एक प्रोग्रामिंगचा पार्ट झाला. पण एका ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये, सो लास्ट इयर आय वॉज फॉर्च्युनेट टू वर्क ऑन हिंदी मूवी कॉल्ड कमांडो 3. तर त्यामध्ये विद्युत जांबाल होता आणि इट वॉज ऍक्शन मूवी आणि माझं फर्स्ट टाइम होता ऍक्शन रिलेटेड स्कोर करण्यासाठी. सो त्यामध्ये मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, जसे की कुठे पंचेस असेल तर तिकडे टेम्पोचं कसं हे आलं पाहिजे की तुमचा रिदम त्या सीनला कसा एका नवीन लेवलला घेऊन जातो आणि थ्रिल कसा मेंटेन करायचा. सो पूर्ण मूवीचं तुम्ही बघू शकता, इट इज देअर. बट त्याचा जो ट्रेलर आलेला, सो आय बिलीव्ह की ट्रेलर इज लाईक अ समरी ऑफ व्हॉट स्कोर यू आर गोइंग टू सी इन द मूवी. तर त्याचा ट्रेलर साठी केलेलं एक जनरल तुम्हाला रेफरन्स म्हणून मी ऐकवतो. तर आमच्याकडे ज्यावेळेस फाईल येतात, सो आमच्याकडे ज्यावेळेस फाईल येतात त्यावेळेस आम्हाला त्याच्यामधले जे डायलॉग्स आणि साऊंड इफेक्ट्स असे एक ओपन ट्रॅक्स आलेले असतात, जे आता तुम्ही हे 2 बघू शकता. आणि जसं पॅरलली आम्ही म्युझिक करत असतो त्यावरती, तसं पॅरलली साऊंड डिझायनर डबिंग असेल किंवा अँबियन्स आणि साऊंड इफेक्ट्स क्लीन करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली चालू असतात. हे सगळं एकत्र येऊन फायनल साऊंड डिझाईनला जातं. सो आता हे अनमिक्स ट्रॅक आहे, जिथे मी तुम्हाला पहिल्यांदा हा ट्रेलर थोडक्यात विदाउट म्युझिक कसा आहे हे पहिलं ऐकवतो. हिंदुस्तान रोएगा, खून के आंसू रोएगा. There will be a civil war. रहूं या ना रहूं. एक ही आदमी है. सॉर्ट ऑफ. सो आता यामध्ये काहीच म्युझिक नाहीये. सो माय जॉब वॉज टू गेट दी म्युझिकल पॉइंट्स राईट आणि कसे शेड्स म्युझिकचे या ट्रेलरमध्ये समअप करता येईल. तर माझा पहिले हाच विचार होता की जे मी बॅकग्राऊंड स्कोरमध्ये वापरलेला पॅलेट आहे ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड एव्हरीथिंग, तो मला ट्रेलरला एक समरी म्हणून दाखवता येईल. तर त्याचं म्युझिक साधारण हिंदुस्तान रोएगा, खून के आंसू रोएगा. There will be a civil war. मैं रहूं या ना रहूं. एक ही आदमी है जो इस मुद्दे को जड़ से उखाड़ सकता है. करण सिंह डोगरा. ये आदमी दुनिया की किसी भी कोने में हो सकता है, पर इसके लंदन में होने के चांसेस सबसे ज्यादा हैं. अगर तुम्हारा अंदाजा गलत निकला, देश कभी माफ नहीं करेगा. इस बार मातम इंडिया नहीं तो कलर नहीं. तुम्हारी टीम में इंडिया से होंगी भावना रेड्डी और ब्रिटिश इंटेलिजेंस से मल्लिका सूद. सब इंडिया ने भेज दिया और हीरो टाइप एजेंट. हमारे यहाँ का हर सिपाही हीरो लगता है. काफी जज्बाती हो. सिर्फ भारतवादी.
क्या डायलॉग मारे, सीटी निकल गई। ये तो आंखें और आवाज के अलावा इसके बारे में हम कुछ नहीं जानते। इससे पहले कि वो हमें ढूंढ ले, ऑफिसर्स को ढूंढो, खत्म कर दो। या सो अशा या तो मी आता जनरल तुम्हाला एक रेफरन्स म्हणून दाखवला, पण अख्खा ट्रेलर वरती आहे. अँड व्हॉट आय शोड यू वॉज अनमिक्स. यामध्ये काही लेवलिंग वगैरे काही नव्हतं, पण साधारण अशी फाईल आम्हाला मिळते ज्याच्यामध्ये SFX आणि डायलॉग्स असतात. तर ज्यावेळेस स्कोअर करताना ह्या सगळ्या गोष्टींचा भान ठेवावा लागतो की SFX कुठे येणार आहे, त्याचा काय म्हणतात त्याचा पीक पॉइंट कुठे आहे, डायलॉग्स कुठे मेन आपल्याला हायलाइट करायचे आहेत. तर साधारण मी तिकडे पॉझेस घेतो म्युझिकचे की तिकडे कसा एक थ्रिलिंग पॉइंट मिळेल. तर हा अख्खा मूवी वॉज मोर अबाउट थ्रिल अँड ॲक्शन. सो इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि लाईक आय सेड की मी डिरेक्टर बरोबर या जर्नीवरती जातो, तर त्यावेळेस सुद्धा आदित्य दत्त डिरेक्टर आहे याचा, आणि त्याच्यापासून खूप शिकायला मिळालं. म्हणजे आता वाटतं की ॲक्शन सिक्वेन्सेसला फक्त एक रिदम चालू ठेवला की इट्स नॉट दॅट. इट्स अबाउट हाऊ हिरो इज आपल्या गेम सारखे की एक लेवल 1 येते, मग तो पुढे जाऊन दुसऱ्या यांना मारतो लेवल 2, मग म्युझिक सुद्धा लेवल 2 जायला पाहिजे, अँड सो ऑन. सो इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. मी खरंच डिटेलमध्ये कळालं, तुम्ही दोघांनी दाखवलं त्या पद्धतीने की कशा स्केलवरती, किंवा आता जसे लेयर्स तुम्ही दाखवले. सो आता जनरल ज्यांना साऊंडशी रिलेटेड सॉफ्टवेअर माहिती असतात त्यांना एक अंदाज असतो, पण ज्यांना माहिती नसेल तर त्यांना तू मगाशी पण अविनाश दादा दाखवलंच तसं की पहिल्यांदा एक वाद्य, मग दुसरं, मग तिसरं, मग त्याचं सगळ्याचं मिश्रण करून फायनल एक जे तयार होतं तसं. तर मला आता ह्याच्यामध्ये असं विचारायचंय की एखादी फिल्म असते, तर ती जसं तुम्ही आधी बघता, जसं सौरभ तू पण म्हणला होतास की आम्ही बघतो मग ठरवतो की कशा पद्धतीने काम सुरू करायचं. तर मग ती एखादी 2-2.5 तासाची फिल्म तुम्ही किती वेळा बघता, आणि स्टील त्याच्यामध्ये तो बॅकग्राऊंड स्कोरचा फ्रेशनेस मेंटेन करण्यासाठी काय करता? आय थिंक आम्ही जितक्या वेळा फिल्म बघतो तितकी फिल्म म्हणजे दिग्दर्शक आणि एडिटर हे लोकच बघत असतील. फर्स्ट ऑफ ऑल मला असं वाटतं त्याची जी फिल्मची प्रोसेस आहे ती पण खूप छान असते. मला वाटतं एक दिग्दर्शक असतो तो सगळ्यात मोठा पार्ट असतो चित्रपटाचा, कारण की दिग्दर्शक हा किती डिपार्टमेंट्स बघत असतो. माझ्यामध्ये 200 डिपार्टमेंट्स तरी असतील जे एक दिग्दर्शकाला माहिती पाहिजेत एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी, आणि त्यातलं एक डिपार्टमेंट म्युझिक असतं. म्युझिक डिपार्टमेंट मध्ये पण अनेक गोष्टी आहेत, पण आय थिंक इट इज ऑल अ डिरेक्टर्स बेबी. फिल्म इज ऑलवेज अ डिरेक्टर्स बेबी असं मला वाटतं. आणि जसं तू म्हणलास की फिल्म आम्ही किती वेळा बघतो, तर मला असं वाटतं की एक एक सीन असतो. म्हणजे मला आठवतं की मुंबई पुणे मुंबई 2 मध्ये मुक्ता आणि तिच्या आईचा एक सीन होता की ती रडते तिथे, तेव्हा यु नो ऍक्च्युली तो सीन आम्ही इतका वेळा बघितला होता की कसं करता येईल याचं म्युझिक, आणि कुठला ट्रिगर पॉइंट असेल, कुठे तिच्या इमोशन्स ऍक्च्युअली बाहेर जाताना कुठनं तो ग्राफ आहे तो बदलला पाहिजे म्युझिकचा, आणि त्याच्यात मग इंडियननेस किती पाहिजे, तो वेस्टर्न झोन मध्ये किती जायला पाहिजे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असा आता म्हणला प्रोमो बनवणं किंवा ट्रेलर्स बनवणं ही पण एक खूप मोठी कला असते. आम्ही गेले अनेक वर्ष अनेक मालिकांचे ट्रेलर्स बनवतोय. त्यातल्या काही म्हणजे बिग बॉस असेल किंवा आता रायझिंग स्टार म्हणून एक जिम आहे वरती अनेक मला खूप अशी कामं चालूच असतात. तर मला असं आठवतं की त्या छोट्याशा स्पॅन मध्ये जो ट्रेलर असतो कुठलाही एखाद्या, तो 40 सेकंडचा ट्रेलर असतो, त्याच्यामध्ये ते म्युझिक इम्पॅक्टफुल करणं आणि ते ट्यून हॅमर करणं ही खूप मोठी एक जबाबदारी असते संगीतकारावरती. सो मला असं वाटतं की तुम्हाला आठवत असेल की बिग बॉस जर तुम्ही बघत असाल सलमान खानचं, तर त्याच्यामध्ये अनेक असे छोटे छोटे पॉइंट्स होते की जे म्युझिकली तुम्हाला लक्षात राहायचे. ओके, सो आय थिंक ट्रेलर म्युझिक बनवणं हा सुद्धा एक वेगळा मला वाटतं अभ्यास आहे, आणि मला वाटतं तो सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे, कारण त्या शॉर्ट स्पॅन मध्ये ट्रेलरच्या
तुम्हाला इतके इम्पॅक्ट देते असतात आणि लोकांना असं वाटलं पाहिजे तो ट्रेलर बघून आणि ऐकूनही की मला ही फिल्म किंवा ही सिरियल बघायची. सो आय थिंक इट्स ऑलवेज अ फन टू डू म्युझिक फॉर ट्रेलर्स एज वेल. ऍब्सोल्युटली. नाही, तुझा प्रश्न होता की किती वेळा मूवी बघितल्या जाते, तर आय थिंक ते काउंटच विसरतो एका पॉइंटला. पण ऑन एन ॲव्हरेज 70 to 80 टाइम्स नक्कीच होत असेल. म्हणजे बापरे. जास्तच. कधी, हे होतात. एडिट वाईज सुद्धा काही गोष्टी चेंज होतात नंतर, आणि विच इज नॅचरल. काही वेळा पॉइंट्स चेंज झालेले असतात, रीलचं परत रिलिंग होतं, सो ते चालूच असतं. मला आठवतंय आनंदी गोपाळसाठी आम्ही ओव्हरऑलच म्हणजे गाणी आणि सगळ्या प्रोसेसमध्ये 1 वर्ष आम्ही दिलेला त्याकरता. आणि त्याचं जे पहिलं एडिट आलेलं मूवीचं, इट वॉज इन मे ऑर समटाईम. तर एका महिन्यात मी समीरवर बसून एक काय म्हणतात बेसिक आउटलाईन ऑफ बॅकग्राऊंड स्कोर जो असणार तो रेडी केला. पण नंतर जे दुसरं एडिट आलं त्यामध्ये कम्प्लिटली पर्स्पेक्टिव्ह चेंज झालेला, जो तू प्रश्न विचारला की रिफ्रेश कसं व्हायचं. सो त्या एडिटमध्ये जे आता आपण बघतोय मूवीमध्ये की इट इज आनंदीबाईज पर्स्पेक्टिव्ह, त्या लेटर एक्सचेंज थ्रू ती स्टोरी सांगितल्या जाते. आणि तो खूप एक इंटरेस्टिंग पॉइंट मिळाला म्युझिकसाठी सुद्धा, की ॲज अन ऑडियन्स आपल्याला पुढच्या गोष्टी एका पॉइंट ऑफ व्ह्यूने मिळत आहेत आणि त्या स्वतः प्रोटॅगनिस्टच्या. मग त्याप्रमाणे म्युझिकल ग्राफ कसा वरती नेता येईल, मग त्याप्रमाणे थीम्सची प्लेसमेंट कशी करता येईल. तर इनिशियली फर्स्ट हाफ मध्ये मी ती वापरली, कारण जिथे जिथे त्यांचा लेटर्सचा मोंटाज असायचा, जिकडे आनंदीबाई स्वतः सांगतायत की आता आमची बदली अलिबागला झाली, मला त्यांच्या दृष्टीतनं आलेले गोपाळराव कसे, तर हा एक सटल म्युझिकनी त्याला एक अंडरलाईन केलेलं. पण मी पर्सनली मार्क करतो की जिकडे इंटरवल येते ना, तो मला पॉइंट खूप आवडतो. म्हणजे त्याच्या एक 2-3 मिनिटं आधी किंवा साधारण त्या रीलच्या एंडला इकडे मला हायलाइट करायला आवडतं की कम अप विथ अ न्यू इन्स्ट्रुमेंट और कम अप विथ अ न्यू थीम. तिकडे काहीतरी एक अँटिसिपेशन मोडायचं. तर असं मी आनंदी गोपाळसाठी केलेलं की माझी जी थीम होती, जी मी सेकंड हाफ मध्ये खूप वेळा वापरली आहे, आणि ती मी तिथनं इन केली, की जिथनं त्यांचं एक ध्येय होतं की आता आपण शिकलं पाहिजे आणि तुम्ही आता बाहेर गेलं पाहिजे शिक्षणासाठी. तर त्या पॉइंटला मला एक इन्स्पिरेशनल थीम करायची होती, ज्याच्यामध्ये इमोशन पण असलं पाहिजे, आणि ती मी तिथनं इन केली. मग सेकंड हाफ मध्ये तो प्रवास कसा जातो वगैरे तसं. इव्हन गर्लफ्रेंड मूवीसाठी जिथे सई तामणकरची एकदम काय म्हणतात माहिती नसताना तिथे अचानक एंट्री होते आणि तो एकदम सरप्राइझिंग पॉइंट असतो, तर तिथे अचानक एक रॉक ड्रम्स आणि एक वेगळा पॅलेट ऑफ म्युझिक आला. असं साधारण मी एक्सपेरिमेंट करत असतो. सो इंटरवल पॉइंट ऑफ द मूवी अँड द एंड पॉइंट ऑफ मूवी, हे मला वाटतं की म्युझिकली तिकडे एक स्कोप आहे आपल्याला एक सिग्नेचर करायचे असतं ना, तसं की वी कॅन हायलाइट दोज पॉइंट्स. ओके ओके. आता तू मला सांगितलंस त्याच्या ह्याच्यातूनच राहुल देवनी एक जनरल प्रश्न विचारलाय, तर तुम्ही सांगा की जे तू म्हणलास की परत थोडी रिएडिट होते, तरीही तुम्ही जेव्हा स्कोर डिझाईन करत असता, तर तेव्हा तुम्हाला की एडिट जे काही हातात येतं त्याच्यात काही बदल केले तर स्कोर तुम्हाला करायला काही चांगला काय म्हणतात चांगला आउटपुट निघू शकतं का? असं पण काही गिव्ह अँड टेक तुमच्यात होतं का? का तुम्ही जो एडिट आलेला असतो मग त्या एडिट वरतीच काम करता? कसं असतं प्रोसेस? मी आता एक्झाम्पल दिलं तसं की आनंदी गोपाळसाठीच, की ज्यावेळेस फर्स्ट एडिट आलेला, इट वॉज लाईक एकदम स्ट्रेट फॉरवर्ड स्टोरी होती, की गोपाळराव येतात, भेटतात, ते आनंदीबाईंना इकडे राहायला जातात ते लग्नानंतर, आणि मग पुढे त्यांचा ध्येय असा होतो. पण जे दुसरा एडिट आला ज्याच्यामध्ये मी म्हटलं की आनंदीबाईंच्या पर्स्पेक्टिव्हनी आलं, आणि ह्याच्यामुळे एक वेगळाच अप्रोच येतो म्युझिकला, एकदम सटल, की आपण आता लाईक डायरी ऑफ अॅना फ्रँक जे वाचल्यावरती आपल्याला कसं व्हिज्युअलाइज होईल, तसं मला साधारण एक हे मिळाली इमॅजिनरी, की इकडे क्रिएटिव्ह अजून गोष्टी आणता येतील. लाईक मग मी पियानोच वापरला, विच इज माय फॉर्टे. मी त्यामध्ये कम्फर्टेबल असतो. आधीच्या एडिटला मी थोडं ते जाणीवपूर्वक नव्हतं वापरत, कारण मी तो काळ, तिथली वाद्य अशा ह्याच्यात करत होतो. पण ज्या सेकंड एडिट आल्यावरती मला वाटलं की अरे हे स्टोरी टेलिंग आहे, विच इज अ ग्लोबल इमोशन. म्हणजे त्याच्यामध्ये यू कॅन यूज डिफरंट टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आणि ते इमोशन मस्त हायलाइट होईल. तर म्हणून मी पियानोवरती शिफ्ट झालो. मग आपोआप वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये करता आला मला स्कोर. तर रिएडिट केल्याचा फायदा नक्कीच होतो. आणि मी की डिरेक्टर बेसिकली बॅकग्राऊंड म्युझिक करताना खूप इट इज द लास्ट स्टेज वेअर एव्हरीवन एक्सपेक्ट्स की इट शुड बी द बेस्ट अँड एव्हरीथिंग. सो
you have there is a difference between passion and ego. You have to let go your ego in such situation. If you are passionate, तर you have to accept everything, की मग काही होऊ दे, आता आपल्याला you need to wake up and work with a fresh mind. So it's a continuous thing. ओके. अविनाश दादा, तुला काय मत आहे याच्यावरती? मला असं वाटतं की एडिट आणि एडिटर हा फिल्म मधला एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि आपलं क्रिएटिव्ह माइंड असतं तर सारखं आपल्याला नवीन इनपुट्स देत असतं. म्युझिक मध्ये पण असं खूप खूप वेळा होतं की आपल्याला एक खूप भारी वाटत असतं पीस, की अरे काय झालाय पीस. 5 मिनिटांनी आपल्याला वाटतं अरे पण काय केलंय, नाहीये, अरे चांगलं नाही, ही कॉर्ड नाही चांगली वाटत आहे. असं असं प्रत्येकाच्याच बाबतीत होत असतं असं मला वाटतं, की यू कम अप विथ अन आयडिया अँड यू फाइंड दॅट येस सुपर्ब, यार मस्त मिळाली मला आयडिया, आय गॉट इट. आफ्टर 5 मिनिट्स यू फील की नाही ती आयडिया. एडिट मध्ये पण अशाच गोष्टी होत असतात, की बऱ्याच वेळेला आपण जो विचार केलेला असतो तो एडिट मध्ये तसा इनिशियल एडिट नंतर असं वाटतं की अजून एडिट बदलू शकतो. आणि ऑफकोर्स बॅकग्राऊंड स्कोर हे ऑलवेज एडिट वरती रिलेटेड असतं. म्हणजे सेवन रोशन विला नावाची एक फिल्म आहे आता, जी आता रिलीज झाली, जी एक सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे, ज्याच्यामध्ये सस्पेन्स थ्रिलर मध्ये ऑलवेज काय असतं की लुक्स जे असतात ना, ते लुक्स बॅकग्राऊंडनी ऑलवेज आम्ही मॅच करत असतो. साऊंड आणि ऍक्शन जेव्हा मॅच होते तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो. आता त्याचा एडिट थोडाफार चेंज झाला. नॅचरली एडिट चेंज झाल्यावरती बॅकग्राऊंड स्कोर पण आम्ही त्याचा बदलला, आणि असं आम्हाला ऑलवेज करायला लागतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की एडिट बदलला की ते पहिलं म्युझिक आम्हाला ठेवता येत नाही. म्हणजे ते पहिलं म्युझिक आता आपण त्याप्रमाणे अकोमोडेट करू असं होत नाही. कारण की काय असतं, वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यांच्या जे एंट्री एक्झिट्स असतात त्या पर्टिक्युलर बार्स मध्ये छान वाटत असतात. पण आता बदललेल्या एडिट प्रमाणे असं पण बऱ्याच वेळ होतं की आम्ही आधीचं म्युझिक बदलून टाकतो टोटली, आणि वी क्रिएट अ न्यू म्युझिक ओव्हर देअर. मग असा पण एक थॉट होतो की अरे मागचं म्युझिक छान वाटत होतं पण ते इथे का नाही, पण ते नाही होऊ शकत कारण एडिट बदललाय. सो नवीन एडिट प्रमाणे नवीन म्युझिक करायला लागतं. बट आय थिंक येस, एडिटिंग keeps on changing and it's always for the betterment of the film. आणि त्याच्यामुळे ऑलवेज तुम्हाला एक नवीन एक गोष्ट मिळत जाते फिल्म मध्ये. आणि त्या छोट्या छोट्या चेंजेस होता होता तुम्ही तुमच्या परफेक्शन स्टेजला पोहोचता. म्हणजे दिग्दर्शकाला सुद्धा असं वाटत असतं की अरे ही अशी फिल्म आहे आपली, पण जेव्हा शूट होऊन ती दिसायला लागते तेव्हा असं वाटतं की अरे हे तसं केलं तर काय होईल, हे फ्लॅशबॅक मध्ये टाकलं तर काय होईल. सो असे अनेक चेंजेस प्रत्येक फिल्म मध्ये होत असतात. अशा फारच कमी फिल्म्स असतात की ज्याला स्ट्रेट अवे डिरेक्टरला 100% माहिती असतं की हा एडिट असा आहे आणि हे असंच होणार आणि याच्यात आता काही बदल होणार नाही. असं युजली होत नाही. हे क्रिएटिव्ह चेंजेस शेवटच्या रात्रीपर्यंत होत असतात. ही आम्हाला दोघांना माहिती असलेली गोष्ट की शेवटच्या रात्रीपर्यंत आम्ही आता फायनल ही द्यायची आहे फिल्म, आता चढणार आहे ती ह्याच्यावरती UFO वरती, तोपर्यंत आमच्या सगळ्यांचं मिक्सिंग आणि मास्टरिंग चालू असतं. आणि त्याच्या मागचा पर्पज हाच असतो की वी डोंट वॉन्ट टू लिव्ह अ सिंगल इंच ऑफ अवर टॅलेंट. आपल्याला 100% लोकांना द्यायचंय. सो दॅट्स इट. येस, हो. मागच्या आठवड्यातच एडिटर्स आले होते. फैजल आला होता, सुचित्रा आली होती, आशिष आला होता. सो त्यांनी पण, तू म्हणलास तसंच, किती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे आणि त्याच्यात पण कशा पद्धतीने की त्यांनी हेच सांगितलं, तू म्हणलास तसं, की एकाच पर्स्पेक्टिव्हनी तयार होतं असं नाही, तर एक फिल्मचे 10 वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह, त्या पद्धतीने 10 वेगवेगळे एडिट पण तयार होऊ शकतात. ती इतकी अभ्यासपूर्ण प्रोसेस आहे. सो ते सगळीकडेच लागू होतं तशा ह्याने. सॉरी, मला सेम एक आदिती देशपांडे आणि शार्दूल गद्रे यांनी एक प्रश्न विचारला होता. अविनाश दादा, मला सांग की डिरेक्टर काय इनपुट देतो बॅकग्राऊंड स्कोर साठी इन जनरल, आणि किंवा तो असं काही सांगतो का की पर्टिक्युलर हे वाद्य वापरा, हा असं काही असतं का, असं घडतं काही? असं असू शकतं. एखाद्या दिग्दर्शकाला असं वाटू शकतं की इथे हे वाद्य यावं. पण आय थिंक आता ज्या लेवलला आपण काम करतो त्या लेवलचे दिग्दर्शक तुम्हाला असं नाही सांगत की इथे हे वाद्य वापरा. दे ट्रस्ट यू ऑन दॅट, की दे विल नेव्हर फोर्स यू टू यूज दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट. दे कॅन सजेस्ट यू की यू कॅन यूज दिस इन्स्ट्रुमेंट, बट इट इज नेव्हर अ फोर्सफुल थिंग. आणि मला असं वाटतं दिग्दर्शक हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो फिल्मसाठी आणि बॅकग्राऊंड स्कोर म्युझिक डिरेक्टरसाठी. आणि दिग्दर्शक आणि बॅकग्राऊंड स्कोर कंपोजर्स यांचं नातं खूप महत्वाचं असतं. आता हा जो प्रश्न खूप छान आहे की दिग्दर्शक एक्झॅक्टली काय सांगतो. सो
दिग्दर्शक हे म्युझिकली कधी सांगू शकत नाही तुम्हाला की इथे तू चेलो आण, इथे तू पियानो आण, इथे तू फ्लूट आण. तो ऑलवेज त्याचे इनपुट्स एक्सप्रेशन मध्ये देत असतो किंवा इमोशन्स मध्ये देत असतो की ह्या पर्टिक्युलर सीन मध्ये लोकांना असं वाटलं पाहिजे की हे कॅरेक्टर असं आहे किंवा लोकांना अजून ह्याची शेड डार्क वाटली पाहिजे. ओके, सो डिरेक्टर विल ऑलवेज टॉक इन टर्म्स ऑफ इमोशन्स अँड व्हॉट पीपल शुड फील अबाउट द फिल्म अँड अबाउट द साऊंड. हाऊ टू एक्झिक्यूट, हाऊ टू ब्रिज दॅट थिंग की एक इमोशन म्युझिक मध्ये डार्क कशी करायची किंवा लायटर कशी करायची, असे काही काही वेळेला होतं. एक फिल्म होती सतीश राजवाडेची आम्ही गेलेली, बदाम राणी गुलामचं. त्याच्यामध्ये माकडाच्या ती शॅम्पेन या नाटकावरनं घेतलेली ती फिल्म आहे. तर त्याच्यामध्ये ना माकड नावाचं जे कॅरेक्टर आहे, तर आनंद इंगळेने ती भूमिका केली होती. तर तो ना असा सगळ्या काड्या लावत असतो त्या मित्रांमध्ये बरं का. तर असं त्याचं कॅरेक्टर आहे त्या फिल्ममध्ये. तर आम्ही काय केलं होतं की त्याला माकड म्हणून एक डमरू असा एक आवाज प्रोसेस केला होता की तो आला आणि तो गेम करायला लागला की डमरू वाजायचा. पण सतीशचं नंतर असं म्हणणं पडलं की ही इज नॉट अ विलन, ही इज नॉट डुईंग इट पर्पजली, इट इज हिज नेचर. सो मे बी त्या साऊंडमुळे असं वाटतं की तो थोडा विलनिश आहे. सो लेट्स माइल्ड दिस लिटल बिट. सो डिरेक्टर ऑलवेज तुम्हाला हे सांगत असतो की इमोशन्स किती डार्क पाहिजेत किंवा याच्यातला म्युझिकल सेन्स जो आहे त्यांनी त्याला काय फील होत आहे आणि काय फील व्हायला पाहिजे. असे फार कमी डिरेक्टर असतात की ज्यांना म्युझिकली गोष्टी माहिती असतात. त्यातला एक आहे आदित्य सरपोतदार. आम्ही एक फिल्म केली होती क्लासमेट्स नावाची आणि आदित्य स्वतः पियानो किंवा कॉर्ड्स वाजवतो, त्यामुळे त्याला त्या गोष्टी सुद्धा एक्सप्रेस करता येतात की याच्यातली बेसलाईन छान वाटते, बेसचा साऊंड असा आहे. कारण की त्यांनी त्याच्या लहानपणी तो अभ्यास थोडाफार केलेला आहे. पण मोस्टली जे डिरेक्टर्स आहेत ते तुम्हाला आय थिंक एक्सप्रेसिव्हली काय पाहिजे हे इनपुट जास्त देतात. ओके, येस. बऱ्याच वेळा असंही होतं की एडिटर्स आणि डिरेक्टर्स मिळून टेम्प म्युझिक लावतात. म्हणजे जे काही काही एडिट आता मोंटाजेस असतात की जिकडे त्या म्युझिक वरतीच ते कट करावं लागतं की त्यांना एक सर्टन पेस अपेक्षित आहे, एक टेक. तर ते त्या टेम्पररी म्युझिक किंवा त्याला प्लेस होल्डर असंही म्हणतात, तर त्या ह्याच्यावरती लावलेला असतो. सो आय थिंक आमच्याकडे ज्यावेळेस येतं स्कोर करायला, वी हॅव टू फॉलो आयदर दॅट, वी हॅव टू फॉलो द इमोशन ॲज वेल एज दॅट टेम्पो. ते पण तेवढंच गरजेचं आहे. आणि जसं अविनाश म्हटलं की त्यांना एक्सप्रेस नाही करतात, बट दिस थिंग ऑल्सो हेल्प्स की टेम्प म्युझिकने डिरेक्टरला काय म्हणायचंय हे पण बरेच वेळा क्लिअर होतं. आणि माझ्या केसमध्ये तर मी डिरेक्टर्स बरोबर इतकी एक अमेझिंग जर्नी जात असते की लाईक जेवढं डीप मगाशी म्हटलं की क्युरिओसिटी इतकी वाढत असते प्रत्येक कॅरेक्टर, आणि ही इज द पर्सन हु इज लुकिंग ॲट फिल्म फ्रॉम ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह की हा पीस इकडे वाजला तर त्याचं पुढे कुठे वगैरे, लाईक त्याचा एक खूप इंटरेस्टिंग ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह असतो आणि तुम्हाला त्या गोष्टीला रिस्पेक्ट करायलाच पाहिजे. म्हणजे मी तरी साधारण तसं फॉलो करतो. मला वाटतं की प्रत्येक डिरेक्टरचं कॅरेक्टर त्या म्युझिकमध्ये उतरत आहे. जसं आता समीर विद्वांसची म्युझिकची टेस्ट ही खूप सोलफुल, त्याला मेलंकली म्युझिक, सोलफुल मेलडीज खूप आवडतात आणि ते आहेच. म्हणजे त्याच्या गाण्यांमधनं पण कळेलच की किती त्याचं सोल आहे त्या गाण्यांवरती. म्हणजे त्याची जी टेस्ट आहे, द वे ही सिलेक्ट्स, सो ते कुठेतरी बॅकग्राऊंड मध्ये उतरतं. उपेंद्र इज मोर अबाउट की आम्ही गर्लफ्रेंडसाठी खूप एक काय म्हणतात कॉस्मो म्युझिक पॅलेट घेतलेला, ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स, ज्याच्यापासून इलेक्ट्रिक पियानोज टू ड्रम्स टू गिटार्स, वेगवेगळे जॉनर्स ऑफ रॉक म्युझिक, बॅले, ओपेरा टाईप एक वोकल्स वापरलं. सो ती जर्नी अशी आहे की यू वॉन्ट टू एक्सप्लोर द म्युझिकलिटी ऑफ डिरेक्टर मोर असं आहे. वरुण बरोबर तर आता आणि काय हवं नावाची मी सिरीज केली आता, वेब सिरीज. त्याचे 2 हे पण आले. हो. तर त्यामध्ये वरुणचं एक खूप क्लिअर होतं की त्या दोघांच्या म्हणजे त्या घरातली ती गोष्ट आहे त्या दोघांवरती रिव्हॉल्व्ह होणारी, तर खूप त्यामध्ये ऑर्केस्ट्रेशन नको. तो त्याच्यामुळे मला एक मिनिमलिस्टिक इन्स्ट्रुमेंट्स कसे वापरायचे 2 किंवा 3, मग त्याच्यावरती विचार, ज्याच्यामुळे ते म्युझिक पण तिकडचंच वाटतं त्या एन्व्हायरमेंट मधलं असं. मग मुरंबाला सुद्धा तोच पॉइंट होता त्याचा की ते म्युझिक त्या दोघांचं वाटलं पाहिजे. आपण खूप ब्रॉडर ह्याच्याने गेलो किंवा लार्जर दॅन लाईफ म्युझिक करायला गेलो तिकडे, तर मग ते सो असं प्रत्येक डिरेक्टरचं एक कॅरेक्टर वेगवेगळं आहे आणि ते मला एक्सप्लोर तशा करायला. पद्धतीचा. येस. फैजल बहाडिक विचारतोय की मॉन्टाजेस साठी म्युझिक आधी देता येऊ शकतं का,
जे तू आता खरं तर म्हणला होतास, पण फैजल म्हणतोय की आम्हाला स्टॉक म्युझिक वापरावं लागतं, तर आधी म्युझिक देता येऊ शकतं का नाही, तो असं विचारतोय. तर हो, म्हणजे मी आय थिंक फैजलला दिलं पण होतं गर्लफ्रेंड या मूव्हीसाठी. आणि रादर आता मी गेले 2 वर्ष अशी एक प्रोसेस फॉलो करतोय ज्याच्यामध्ये की मला वाटतं की प्रत्येक मोमेंटला आणि प्रत्येक माणसाला एक बॅकग्राऊंड म्युझिक आहे. रादर मी असं बघतो की आज मी तुला भेटलो तर मी उद्या डोळे मिटून तुझा जो बोलण्याचा पेस होता, तुझी जी बॉडी लँग्वेज होती, त्याच्यासाठी मी काहीतरी एक रेकॉर्ड करून ठेवतो. असे मी नंबर ऑफ हे चालू असतं. दॅट इज लाइक माय एक्सरसाइज. किंवा एखादा महत्वाची घटना आज घडली, तर त्याला मी उद्या कसं बघतोय, असे मी पीसेस करून ठेवलेले असतात. सो आय विल बी हॅपी टू शेअर टू ऑल माय एडिटर्स की त्यांना कोणाला काही लागलं तर प्लीज आस्क मी. मी आधी देत जाईल. अविनाश दादा, एक प्रश्न आलाय राहुल देवचा की डॉल्बी और ॲटमॉस, डीटीएस, सराउंड साऊंड हे प्रोसेसिंग एक्झॅक्टली कसं अप्लाय करता? कारण की हल्लीची बऱ्याच सारे थिएटर मधली सिस्टीम्स वेगवेगळ्या असतात, तर त्या दृष्टीने तुम्ही कसा साऊंड क्रिएट करता, त्याबद्दल सांगू शकशील काही? हा खूप एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे राहुलचा. मला वाटतं बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की डॉल्बी हे कंपनीचं नाव आहे आणि 5.1 हे टेक्नॉलॉजीचं नाव आहे. सो 5.1 म्हणजे काय, तर बेसिकली आपण आधी जे पूर्वी ऐकायचो ते एका स्पीकरवरनं ऐकायचो, जे काही ऐकवायचं त्या स्पीकरमधनं ऐकवायचं. मोनोफोनिक स्पीकर होती, त्यानंतर 2 स्पीकर आले स्टिरिओफोनिक, त्याच्या पुढे टेक्नॉलॉजी गेली आणि 5.1 ही टेक्नॉलॉजी आली. 5.1 या टेक्नॉलॉजीमध्ये सेंटर, लेफ्ट, राईट असे 3 स्पीकर पुढे असतात आणि सब वूफर असतो खालती आणि मागे पॅनिंग साठी तुम्हाला अजून 2 स्पेसेस असतात. सो तुम्ही, मला आठवतंय की मी कॉलेजमध्ये असताना गुप्त हा पिक्चर आला होता आणि तेव्हा 5.1 हे फर्स्ट टाइम आलं होतं आणि त्याच्यात तो इफेक्ट त्यांनी इतका छान वापरला होता की गाडीचं दार हे उघडलं की तिकडनं आवाज यायचा, हे दार उघडलं की तिकडनं आवाज यायचा आणि त्यामुळे तुम्ही इतकं रिअलिस्टिक साऊंड डिझाईन करू शकता. पण मग ही टेक्नॉलॉजी अजून पुढे गेली आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये असं आलं की एंटायर थिएटर मध्ये स्पीकर लावलेले तुमच्या एंटायर थिएटर मध्ये स्पीकर लावलेले. सो यू कॅन पॅन युअर साऊंड. जसं पावसाची सर इकडून तिकडे जाते, तिकडून इकडे येते, ओके, आणि तुम्ही मध्ये बसलात समजा, तर तुम्हाला जसं फील होतं तसं ते पॅनिंग तुम्ही ॲटमॉस मध्ये करू शकता. पण त्याच्यासाठी तुमचं थिएटर तसं इक्विप्ड लागतं. सो यु नो 5.1 आजकाल होम थिएटर्स मिळतात जे आपल्या घरोघरी आहेत. उत्तम साऊंड सिस्टीम आज आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहेत. त्यामुळे ज्या फिल्मचं मिक्सिंग हे 5.1 केलेलं आहे, त्या फिल्म आपल्या घरी पण खूप छान ऐकूयात. ॲटमॉसची टेक्नॉलॉजी आता आपल्या घराघरात काही असू शकत नाही. त्यामुळे जरी एखादा पिक्चर ॲटमॉस केला असेल, मला वाटतं क्लासमेट ही फिल्म आम्ही ॲटमॉस केली होती, पण आय थिंक ती आता आपल्या घरी ती सिस्टीम नसल्यामुळे आपल्याला तो इफेक्ट मिळू शकणार नाही. पण 5.1 साठी येस, डेफिनेटली हा विचार कंपोज करतानाच करायला लागतो आणि आम्ही तो नक्कीच करतो की ह्याचं ह्या पर्टिक्युलर पीसचं डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे आणि मेनली जे काही लीड पार्ट्स असतात कुठल्याही कंपोजिशनच्या पीसच्या, ते सेंटर, लेफ्ट, राईट मधनं ऐकू येत असतात आणि जे ऑब्लिगॅटो सारखे पार्ट असतात ते मे बी तुम्ही पॅन करू शकता. ओके, सो दॅट कॅन बी थंब रूल ऑफ डिस्ट्रीब्युटिंग अ पर्टिक्युलर पीस. किंवा स्पेशली फॉलीज आणि इफेक्ट्स मध्ये जसं कॅरेक्टर जातं तसं ते सराउंड मध्ये तुम्ही पॅन करता. पण आय थिंक वाईल कंपोजिंग इट सेल्फ 5.1 चा अंदाज घेऊनच ते ऑर्केस्ट्रेशन किंवा ते अरेंजमेंट आम्ही करतो. सो दॅट जेव्हा ते, उदाहरणार्थ एखादा पीस आहे त्याच्यामध्ये सब लोज मध्ये काय आहे. आता हा एक विषय पण इम्पॉर्टंट आहे की अरेंजर म्हणून किंवा बॅकग्राऊंड स्कोर म्हणून काम करत असताना तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा अंदाज लागतो. सो ह्युमन फ्रिक्वेन्सी, ह्युमन इयर आहेत त्या 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स या फ्रिक्वेन्सी आपण ऐकू शकतो. पण जरी असं असलं तरी 20 हर्ट्स, आता आपण आपल्याला जर 20 हर्ट्सची फ्रिक्वेन्सी ऐकवली तर मे बी आपण ती रेकॉग्नाइज नाही करू शकणार. सो जी वर्किंग फ्रिक्वेन्सी आमची असते, जी सब फ्रिक्वेन्सी आम्ही ज्याला म्हणतो, ती साधारण 50 हर्ट्स असते. 50 हर्ट्सला आम्ही लो कट मारतो. त्याच्या खालतीचा एखादा साऊंड असेल, रंबलिंग साऊंड, तर तो मे बी आपल्याला नीट ऐकू येणार नाही. सो जो लो पार्ट आहे तो साधारणतः 50 हर्ट्सला, जो तुम्हाला एक एक बॉटम एंड देतो आणि 100 हर्ट्सचा जो पार्ट आहे तुम्हाला चेस्ट मध्ये तुमच्या, असं तुम्ही जर काय दांडियामध्ये गेला तर तुमच्या छातीमध्ये ती किक लागते. सो दॅट इज 100 हर्ट्सचा तो एरिया आहे जिथे तुम्हाला
तो तुम्हाला जो लो आहे तो तुम्हाला हिट होतो. ओके, त्याच्यावरती जो एरिया आहे तो सगळा कॉमन एरिया जिथे व्होकल पण येतो, जिथे इन्स्ट्रुमेंट पण येतात. ओके, आणि त्याच्यावरचा जो एरिया आहे तो मिड्स आणि हाईटचा एरिया आहे की तो एरिया पण तुम्हाला एक ब्राईटनेस देतो. सो आय थिंक बिंग अ कंपोजर यू मस्ट नो की कुठलं वाद्य कुठल्या फ्रिक्वेन्सीत बोलतं. व्हायोलिनची फॅमिली आपण बघितली तर व्हायोलिन आहे, मग विओला आहे, मग सेलो, काउंटर बास, मग डबल बास. सो ती एक व्हायोलिनची फॅमिली आहे. मग आता मला जर का एक खूप हाय पिचचा पीस नको असेल तर मी विओला वापरेन, त्याच्यापेक्षा थोडा खालचा असेल तर मी चेलो वापरेन. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द फ्रिक्वेन्सीज ऑल दिस म्युझिक इज कंपोज अँड त्याच्यातली म्युझिकॅलिटी लक्षात असतेच, पण ऍट द सेम टाइम फ्रिक्वेन्सी सुद्धा लक्षात असते. खूप टेन्स काहीतरी क्रिएट करायचा, तुम्ही एक लो नोट जरी पकडली तरी तो इफेक्ट तुम्हाला थिएटरमध्ये खूप छान वाटतो. सो नॅचरली ती फिल्म जर म्हणजे कुठला मीडियम आहे, ती फिल्म आहे का ती टेलिव्हिजन मीडियम आहे, त्याच्यावरती त्याचा मिक्स आणि त्याचं कंपोजिशन डेफिनेटली डिपेंड करतं. अच्छा अच्छा, बापरे. ओके. आम्या जोगनी खरं तर आम्याने विचारलं होतं आनंदी गोपाळच्या ओव्हरऑल ह्याच्याबद्दल की तू कशा पद्धतीने पिरियड फिल्म होती आणि तू काही केलंस त्याबद्दल थोडक्यात सांगू शकशील का भाल्या? आपण शेवटाकडे जाताना आता 2-3 प्रश्न आहेत, त्यातला एक एक्सपिरियन्स म्हणून खरं तर तुम्ही दोघांनी की तुमची कुठली लाडकी फिल्म असेल आणि त्याच्याबद्दल डिझाईन केलेला कुठला स्कोर बद्दल काही सांगू शकलात तर आम्हाला ऐकायला छान वाटेल. सो भाल्या तू पहिल्यांदा बोलशील. आनंदी गोपाळचं मगाशी मी ऍक्च्युली इन डेप्थ प्रोसेस सांगितलीच आहे. हो, तू सांगितलीस. समराईज करण्यासाठी हेच सांगेल की ज्यावेळेस ते ग्लोबल इमोशन ठेवायचं होतं मला, तशा नॉट पद्धतीचं. हो. रादर की त्या काळातलं इन्स्ट्रुमेंट वापरून, आणि ते आम्ही गाण्यांमध्ये ऑलरेडी केलेलं आहे. गाणी जी होती ती साधारण त्या काळाच्या ह्याच्यासाठी असतील अशाच ह्याच्यानी तो सगळा विचार आधी करून ती गाणी केलेली. पण मग सीनसाठी लागणारं इमोशन हे ग्लोबल असू दे. मग त्यामध्ये सिम्फनीचा वापर आला, क्वार्टेट रेकॉर्ड केली मी जेव्हा आनंदीबाई तिकडे जातात युएसला, ते सगळे सीन्स आहेत. किंवा शेवटचा जो सीन आहे जिथे कॉन्व्होकेशन सेरेमनी आहे, इकडे सगळे लार्जर दॅन लाईफ इमोशन आहे, मग तिथे क्वार्टेट आहे. इनिशियली आनंदीबाईंचा प्रवास सगळा सिंगल इन्स्ट्रुमेंट फ्लूट ठेवली आहे, त्याच्या मागे सपोर्टला पियानो. म्हणजे तो जो एक पॅलेट मी डिझाईन करतो तो साधारण असा असतो की त्याला इमोशन असं काळातलं नाही किंवा त्या ह्याच्यातलं नाही. आता मला जे सॅड वाटतंय ते त्या काळात वाटणार, ते त्याला सगळ्याला जाऊ शकेल अशा ह्याच्यातलं बरोबर असतं. बरोबर बरोबर. ग्लोबली. येस. म्हणाला तो माझा फेवरेट आय थिंक मुरंबा नक्कीच माझा फेवरेट हे असणार आहे. कारण त्या मूवी नंतर अचानक खूप मस्त रिस्पॉन्सेस आले एकतर, आणि त्या मूवीमध्ये असं होतं की गाणं एकदम स्टार्टला आणि एकदम एंडला होतं. मग ते मला पूर्ण मूवी होती ज्याच्यामध्ये हे करायचं होतं. आणि अगेन बिग क्रेडिट टू वरुण, एडिटर विशाल, ज्यांनी की सगळं एकदम स्मूथली केलेलं आहे त्या गोष्टी. पण त्या मूवी नंतर एक ओव्हरऑलच मला वाटतं पर्स्पेक्टिव्ह बदलला बॅकग्राऊंडच्या ह्याच्यासाठी, म्हणजे माझ्या दृष्टीने तरी, की मी त्यात खूप एक्सपेरिमेंट केलेले की जिकडे एक जॅझ म्युझिकचा ट्रॅक होता त्यातलं सगळे एलिमेंट्स काढून फक्त ड्रम्स ठेवले आणि इट वर्क वंडर म्हणजे असं. आणि बरेच माझा जो जॉनर आहे की गिटार्स पियानो ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी मी एक्सपेरिमेंटल ट्राय केलेल्या. सो दोज थिंग्स वर्क अँड इट वॉज लाईक आय गॉट आन्सर फ्रॉम ऑडियन्स की दिस इज या. वा. अविनाश दादा, तुझ्या एखाद्या आवडत्या प्रोजेक्ट बद्दल. बेसिकली मी अविनाश विश्वित हे नाव लोकांना खऱ्या अर्थाने माहिती झालं ते मुंबई पुणे मुंबई या फिल्म मधनं. पण त्याच्या आधी सुद्धा मला फार आवडणाऱ्या 2 फिल्म आम्ही केल्या होत्या. एक होती एक डाव धोबी पछाड. तर एक डाव धोबी पछाड ही जी फिल्म होती ही कॉमेडी फिल्म होती. आणि मी तुला सांगतो कॉमेडी फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक करणं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. लोकांना एक पंचेस देणं, टॅव टोई हे आवाज काढणं हे युजली चांगले बॅकग्राऊंड स्कोर करणारे लोक कधी करत नाहीत. ओके, सो बॅकग्राऊंड अवघड जॉनर मला वाटणारा बॅकग्राऊंड स्कोर साठी हा कॉमेडी आहे. पण त्यापेक्षाही मला असं वाटतं मुंबई पुणे मुंबई ही एका सॉरी नॅचरली फर्स्ट लव्ह असलेली गोष्ट होती, पहिलं प्रेम. आणि त्याच्यात एक फ्रेशनेस नॅचरलीच असतो. पण त्याच्यानंतर केलेली जी गोष्ट होती अतुल कुलकर्णी सागरिका गाडगे बरोबर प्रेमाची गोष्ट, त्याच्यामध्ये ओल्या संजवळी हे गाणं आमचं होतं. तर ती जी गोष्ट होती ती मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी होती. आणि त्याचं म्युझिक आणि मुंबई पुणे मुंबईचे म्युझिक हे टोटली डिफरंट आहे.
तसा बॅकग्राऊंड स्कोर आणि मुंबई पुणे मुंबईचा बॅकग्राऊंड, आता दोन्ही लव्ह स्टोरीज आहेत, पण मला असं वाटतं की ती जी कॅरेक्टर्स असतात, मगाशी आपण जसं बोललो की ती कॅरेक्टर्स असतात तीच कुठेतरी त्यांच्या व्यक्तीतून व्यक्तिमत्वातनं त्यांच्या थीम्स घेऊन येतात. आणि त्यातनंच ओल्या संजवळी किंवा हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा ही दोन अफलातून गाणी त्या फिल्ममध्ये होती. आणि पूर्ण त्या फिल्मचं बॅकग्राऊंड जे आहे ते मला अजूनही सगळ्यात जास्त आवडतं. आणि थोडंसं डिफिकल्ट अशासाठी होतं की फर्स्ट लव्ह मध्ये जितका चार्म असतो, म्युझिक मध्ये जितकी एनर्जी असते, तितकं एनर्जेटिक ते नको होतं. ते मॅच्युअर्ड लव्ह या लेवललाच ठेवायचं होतं आणि त्या कंट्रोल्ड इमोशन्स ठेवणं हे फार मोठं काम असतं. म्हणजे आपण जर का उदाहरण द्यायचं असेल तर इस मोड से जाते हे गाणं जर आपण ऐकलं तर त्याच्यामध्ये मे बी लताबाई अजून खूप काही गाऊ शकले असतात, किशोर कुमार खूप काही गाऊ शकले असते, पण त्यांनी तेवढंच गायलं जेवढं ते कॅरेक्टरला रिक्वायर्ड आहे, सो ती गोष्ट जमवणं स्वतःला ही फार एक अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं की ऍप इमोशन्स ठेवणं त्या फिल्मसाठी. सो आय थिंक दॅट वॉज समथिंग डिफरंट फॉर अस. हे इतकं सोपं करून उलगडून सांगितलंय ही प्रोसेस आणि कशा पद्धतीने घडतं. सो ज्याला म्हणजे जसं मला संगीतातलं काही कळत नाही, पण मला सुद्धा जर ओके अरे हे भारी आहे अशा पद्धतीने काम चालतं हे कळू शकतंय, तर ज्याला संगीताचा कान आहे त्या माणसाला तर नक्कीच उलगडलं असेल की काय घडतं सगळ्या पद्धतीने. सो आता शेवटाकडे येताना दोनच प्रश्न, त्यातला एक प्रश्न राहुलनी विचारला जनरल, की आपण मगाशी बोललो पोस्टला तुमच्याकडे काम करायला फिल्म येते तेव्हा जसे डायलॉग्सचे आवाज असतात, तर त्याचबरोबर बाकीच्या लोकेशनवरचे पण आवाज असतात का सगळे, म्हणजे ते तुम्ही बघत बघत तुमच्या मनातलं एक साऊंड तयार करत असता का, का ते सगळं कापून फक्त डायलॉग्स नाही, किंवा ऍक्च्युली पोस्ट प्रोडक्शनची गोष्ट कशी असते की जेव्हा फिल्म रेकॉर्ड होते तेव्हा लोकेशन साऊंड म्हणतात. लोकेशन साऊंड याचा अर्थ तो जो तिथे रेकॉर्ड झालेला साऊंड आहे तो साऊंड इव्हेंच्युअली नंतर तो साऊंड स्टुडिओमध्ये डब करतात. पण युजली आमच्याकडे जेव्हा फिल्म येते तेव्हा लोकेशन साऊंड तिथे असतो आणि आम्हाला माहिती असतं की जेव्हा हा साऊंड डब होईल तेव्हा त्याच्यातले जे अनवॉन्टेड साऊंड आहेत ते निघून जातील आणि इट्स गोइंग टू बी नीट अँड क्लीन जेव्हा ती फायनल मिक्सिंगला फिल्म जाईल. सो दॅट इज हाऊ द प्रोसेस इज. ओके. आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न जो मला विचारावासा वाटतो तुम्हाला, जसे हॉलिवूडमध्ये कोर्सेस आहेत ह्या गोष्टीचे, तसे एखाद्याला जर बॅकग्राऊंड स्कोर किंवा ह्या विषयी शिकायचं असेल तर तसं आपल्याकडे कुठे आहे, म्हणजे त्यांनी कुठे जावं, कुठे कॉन्टॅक्ट करावा, त्याच्याबद्दल काय तुम्ही गायडन्स देऊ शकाल? अविनाश दादा? मला असं मला वाटत नाही की असे कुठे स्पेसिफिक कोर्सेस किंवा कॉलेजेस आपल्याकडे आहेत. आणि ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की म्युझिक हा विषय आपल्याकडे म्हणजे फिल्म म्युझिक एस्पेशली हा विषय तितका सिरियसली घेतला गेलेला नाही की जशी एक रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक आहे किंवा असे अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत कॅलिफोर्नियामध्ये, LA मध्ये की जिथे फिल्म म्युझिक कसं करायचं, म्युझिक प्रोग्रामिंग शिकवणारी इन्स्टिट्यूट म्हणा किंवा याच्यावरती गायडन्स देणारी म्युझिक की म्युझिक अरेंजमेंट कसं करायचं, की एक मेलडी लाईन चालली असेल तर चेलोची लाईन कशी असावी, याच्यावरती तुम्ही जर जर्मनीत गेलात किंवा तुम्ही जर का युरोपियन कंट्रीजमध्ये गेलात तर याच्यावरती पुस्तकं लोकांनी लिहिलेली आहेत. म्हणजे बिथोव्हननी जेव्हापासून बाग बिथोव्हन या काळात जे आपण म्हणू पायनियर आहेत पूर्ण वेस्टर्न म्युझिकचे, त्या काळापासून त्यांनी जे डॉक्युमेंटेशन करून त्या गोष्टी पुढे पुढे विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेले आहेत की याच्या मागची प्रिन्सिपल काय आहेत, ही गोष्टी कशा वर्क होतात आणि त्यातनं त्यांचं त्यांची एक डेव्हलपमेंट होते आणि त्या गोष्टी पुढे जातात. अर्थात आपलं जे संगीत आहे, भारतीय संगीत आहे, ते आपल्याकडे खूप छान प्रकारे शिकवलं जातं. गुरुकुल पद्धत आहे आणि शास्त्रीय संगीत हा अर्थातच एक खूप मोठा विषय आहे आपल्या संगीताचा. पण फिल्म संगीतमध्ये वेस्टर्न म्युझिक किंवा हार्मोनीज तुम्हाला येत असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही बॅकग्राऊंड स्कोर. आणि मला असं वाटतं की या विषयावरती खूप काम होण्याची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे की एक एक शेड्यूल्ड कोर्स असला पाहिजे याच्यासाठी की जर तुम्हाला बॅकग्राऊंड स्कोर करायचे असेल किंवा तुम्हाला कंपोजर बनायचं असेल, अरेंजर बनायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. हे म्युझिक तुम्हाला माहिती पाहिजे. कारण की आता सौरभनी सुद्धा मला वाटतं की कुठे असं फॉर्मल ट्रेनिंग कुठे घेतलेलं नाहीये किंवा मी पण कुठे माझ्या काळामध्ये तर म्हणजे हे
नव्हतंच काही. प्रोग्रामिंग जेव्हा कीबोर्डवरनं कम्प्युटरवरती आलं त्या काळामध्ये मी इनिशियली सलील कुलकर्णीकडे मी अरेंजमेंट करायचो. त्याच्यानंतर माझं संगीत विश्वजित बरोबर चालू झालं एका ट्रान्झिशन नंतर मुंबईत गेल्यावर. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचं एक प्रॉपर ट्रेनिंग कोर्स अवेलेबल असले पाहिजेत युनिव्हर्सिटीजमध्ये, जेणेकरून जी नेक्स्ट आपली जनरेशन येईल ती खूप छान म्युझिक करू शकेल आणि त्याच्यामध्ये छान एज्युकेशन असलं पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. ओके. सौरभ, तुला? आता म्हटलं तसं पॉइंट अगदीच बरोबर आहे की इनिशियली तुम्ही सुरुवात यू कॅन स्टार्ट विथ प्रोग्रामिंग अरेंजमेंट. लाईक मी पण सलील दादा बरोबर केलेले आहेत किंवा आधी आम्ही पाऊलवाट नावाचा मूवी केलेला नरेंद्र बरोबर. सो कुठलंही काम आलं की त्याच्यामध्ये लर्निंग हा ऑब्जेक्टिव्ह ठेवून तुम्ही काम सुरू करायचं. आणि त्यामुळे एकदा सुरू झालं की तुम्हाला मूवीचे काय काय ऍस्पेक्ट्स असतात, मूवी मधल्या साऊंडचे काय काय ऍस्पेक्ट्स असतात. आणि आम्ही दोघंही शिकलेलो नाहीये, त्यामुळे मी जे माझ्या लर्निंग मधनं अजून चालू आहे त्याच्याबद्दलच सांगू शकतो की कोर्स न घेता तुम्हाला आपोआप या लोकांकडनं मूवीचे ऍस्पेक्ट्स कळायला लागतात. लाईक सिनेमॅटोग्राफर मी कसे फ्रेम डिझाईन केलेत हे सतत बघून, जे मी वाशी म्हटलं की 50-60 वेळा मूवी बघतो आपण, त्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करायला शिका. ऍक्टर्स एस्पेशली म्युझिक स्कोर करताना त्यांचे इमोशन्स आर मोस्टली कॅप्चर्ड थ्रू देअर आईज. ट्राय टू गेट दॅट थिंग की हाऊ आर देअर आईज रिस्पॉन्डिंग टू अ पर्टिक्युलर सिच्युएशन. ते इमोशन कसं त्यांच्या डोळ्यातनं ते करतायत. हे पॉइंट्स तुम्ही जेवढे ऐकाल, बघाल, लिसन टू लॉट ऑफ म्युझिक अँड स्टार्ट प्रोग्रामिंग बाय डुईंग अरेंजमेंट्स ऑर लाईक स्टार्ट कंपोजिंग. आणि ते इट्स अ स्लो प्रोसेस, डेली डेडिकेशन लागतं. आणि त्याबरोबर कम्युनिकेशन पण. आणि कम्युनिकेशन म्हणजे असं नाही की लोकांशी, मित्राशी किंवा मला लगेच फोन करा. इट्स मोर अबाउट इंटरनल कम्युनिकेशन. तुमचा कॉन्शियस तुम्ही सतत कॉल केला पाहिजे की स्वतःला बॅक करणं की हे जे चाललंय ते दिस इज व्हॉट इज माय वे ऑर आय एम करेक्ट ऑन दिस पार्ट. तर हे सतत झालं पाहिजे. वा. तुम्हाला दोघांना जेन्युइनली थँक्यू. हा सब्जेक्ट इतक्या सोप्या पद्धतीने सगळ्यांसमोर सांगितलात. कारण की खरंच असे माझे खूप मित्र म्हणत होते की अरे ज्याला जर काही म्युझिक मधलं कळत नसेल तर तो हा सेशनला आल्यावर की काय करेल, त्याला तर प्रॉब्लेम होईल परत, त्याला सगळंच अलंकारिक असं काहीतरी वेगळं वाटायला लागेल. पण खरंच तसं नाही झालं. तुम्ही दोघांनी खूप सुंदररित्या हे सगळं सांगितलं. सो शेवटी मी थँक्यू म्हणेन तेवढं कमी आहे की तू आता अविनाश दादा, तू विश्वजित, तुमची जोडी किंवा तुम्ही तिघं, सौरभ, ऋषिकेश, जसराज, तुम्ही इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करताय आणि अजून तुमच्याकडनं भारी भारी काम बघायचंय. सो त्यासाठी आणि आज इथे आलात ह्या छोट्याशा इनिशिएटिव्ह मध्ये तुमचा वेळ देऊन तुम्ही ही छान इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी खूप खूप आभार. तुमच्याकडनं नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आणि नवीन अजून सिनेमांचं संगीत, पार्श्वसंगीत ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. सो आणि याच्या बरोबरच मी सांगतो बॅकस्टेज ब्रॉडकास्ट या ह्याच्यात उद्या 8 वाजता आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत व्हॉइस ओव्हर डबिंग आणि व्हॉइस ऍक्टिंग ह्या सब्जेक्ट वरती, जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मेघना एरंडे, जिनी प्रचंड कार्टून्स आणि फिल्म्स आणि प्रोजेक्ट्स साठी व्हॉइस ओव्हर डबिंग किंवा व्हॉइस ऍक्टर म्हणून काम केलेलं आहे. तिच्याच बरोबर हॉटस्टार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हिंदी काय म्हणतात हिंदी इंडस्ट्रीमध्ये व्हॉइस प्रोडक्शन साठी काम केलेले सुमित पाठक आणि श्वेता पाठक हे दोघ जण पण असणार आहेत. त्यांचं प्रोडक्शन हाऊस आहे. सो ह्या विषयाबद्दल पण जर तुम्हाला आवडून काय म्हणतात तुम्हाला आवड असेल आणि तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर उद्या 8 वाजता नक्की माझ्या फेसबुकच्या पेजला या, त्याच्याबद्दलचं सेशन आहे. आणि परवा संध्याकाळी रविवारी 5 वाजता ऑडिओ बुक्स आणि पॉडकास्ट, जे हळूहळू आता आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हळूहळू रुजायला लागले कल्चर, जे परदेशामध्ये ऑलरेडी खूप जास्त प्रमाणात फेमस आहे. तर त्या गोष्टीविषयीची त्याची प्रोसेस कशी असते, कशा पद्धतीने घडतं आणि काय काय अजून गोष्टी आहेत त्यावरती बोलायला फेमस ऍक्ट्रेस आणि जिचा मराठी मधला पॉडकास्ट सगळ्यात जास्त फेमस आहे तृप्ती खामकर येणार आहे आपल्या बरोबर गप्पा मारायला. आणि त्याचबरोबर स्नोव्हेल हे जे एक कंपनी आहे जी ऑडिओ बुक्स आणि ह्याच्याशी रिलेटेड खूप मोठं काम करते,
त्याचे समीर धामणगावकर येणार आहेत आणि त्याचबरोबर स्टोरी टेल इंडिया जे अजून एक दुसरं ऍप आहे त्याचे सुकीर्त गुमास्ते येणार आहेत. सो असं उद्या आणि परवा असेच जसे दिग्गज आले तसेच दिग्गज लोक येणार आहेत. सो नक्की बॅकस्टेज ब्रॉडकास्ट बघत राहा. आणि परत एकदा अविनाश दादा आणि सौरभ तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात, आज हा वेळ दिला आणि असेच प्रेक्षक तुम्ही आमच्यावरती प्रेम करत राहा, बघत राहा. सो थँक्यू सगळ्यांना. गुड नाईट. भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. कारण तू थँक्स. खरं थँक्यू तुला म्हणायला हवं तेजस, कारण तू हा इनिशिएटिव्ह घेऊन खूप इतकं सुंदर सुरू केलंयस आणि खूप एक्साइटिंग आहे. आय एम शुअर लोकांना बॅकस्टेजचा इम्पॉर्टन्स आता म्हणजे नव्याने चांगला कळत असेल आणि त्यांना हा पर्स्पेक्टिव्ह नेक्स्ट टाइम मूवी बघताना सुद्धा नक्की जाणवेल. त्यामुळे मेजर आणि सौरभ, मला त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट अशी वाटते की आज आपला इंटरव्ह्यू संगीतकार अविनाश विश्वेत किंवा सौरभ ऋषिकेश जसा न होऊन बॅकग्राऊंड म्युझिक करणारे संगीतकार असा होतोय. आणि याचा ही खूप छान गोष्ट आहे यार, कारण की बॅकग्राऊंड म्युझिक करणारे जे लोक आहेत, अरेंजमेंट करणारे जे लोक आहेत, जे मे बी कंपोज करत नसतील, दे शुड ऑल्सो गेट क्रेडिट ऑफ देअर वर्क, असं मला खूप मनापासून वाटतं. आणि जेव्हा एक प्रेक्षक म्हणून तुम्ही जर आमचा इंटरव्ह्यू ऐकत असाल तर फिल्म संपल्यावरती प्लीज 30 सेकंड थांबा आणि एंड स्क्रोल वाचा. त्याच्यामध्ये कोणी कुठल्या म्युझिशियन्सनी वाजवलंय, जसं तुम्ही मेन आर्टिस्ट बघता ते पडद्यावरती असतात म्हणून तुम्हाला दिसतात, पण बॅकग्राऊंड स्कोर करणारी लोक, त्यांचा साऊंड किंवा आमचे म्युझिशियन्स आहेत जे ग्रेट आहेत, त्यांनी त्यांचं आयुष्य याच्यासाठी डेडिकेट केलंय, त्यांची नावं पण प्लीज तुम्ही वाचा. आणि जर तुम्हाला शक्य असेल, कुठला एखादा म्युझिशियन माहिती असेल तर प्लीज त्याला मेसेज करा की तुझं या फिल्म मधलं मी काम ऐकलं किंवा तुझा हा बासरीचा पीस मला आवडला किंवा व्हॉट एव्हर, यु नो, इट गिव्स दॅट आर्टिस्ट so many things I can't explain, but that appreciation is really missing for at least for musicians and for programmers. So basically thanks to you Tejas for this excellent initiative about this session, and we really enjoyed. Thanks a lot. थँक्यू. बघत राहा बॅकस्टेज ब्रॉडकास्ट आणि नक्की लाईक करा माझं पेज आणि फॉलो करा. सो थँक्यू वन्स अगेन. गुड नाईट.